नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे। सो आपण आजच्या या लेक्चरमध्ये अर्थशास्त्राचं त्या ठिकाणी जी आपली टेस्ट सिरीज आहे सो त्याच्यामधले जे क्वेश्चन्स आहे त्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी पाहणार आहोत। सो ज्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे त्यांनी विदर्भ IAS अकॅडमीचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। सो त्या ॲपवरतीही खाली स्टोअर सेक्शन असतो ॲपमध्ये, सो त्यामध्ये ही टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल आहे। तुम्ही हे पेपर डाउनलोड करू शकता, त्याची झेरॉक्स काढून घरी हार्ड कॉपी काढून सोडवू देखील शकता आणि एक्सप्लेनेशन जे आहे प्रत्येक प्रश्नाचं ते तुम्हाला ऑनलाईन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाईल। सो त्या ठिकाणी 10 टेस्ट आहेत, GSशी रिलेटेड 5 टेस्ट आहे, CSATशी रिलेटेड, आणि आणखी एक टीम वर्क करते आहे आमची की जेणेकरून आपल्याला आणखी याच्यामध्ये काही CSATचे पेपर वाढवता येतील का किंवा आणखी एक स्पेशल CSAT टेस्ट त्या ठिकाणी कंडक्ट करता येईल का, जेणेकरून काय झालं पाहिजे, विद्यार्थ्यांचं राज्यसेवेच्या दृष्टीनं एम्पॉवरमेंट झालं पाहिजे म्हणजे। सो आपण आजच्या या लेक्चरमध्ये अर्थशास्त्राचं त्या ठिकाणी डिस्कशन घेणार आहोत। परत एकदा सांगतो, टेस्ट सिरीजचा हा उद्देश नाही आहे की बाबा टॉपर कोण आहे, लूझर कोण आहे किंवा तुम्हाला किती मार्क्स पडत आहेत ह्या टेस्टमध्ये। ह्या टेस्टमध्ये जास्त पडले म्हणजे बाबा मी पास होऊन जाणार परीक्षेमध्ये, कमी पडले म्हणजे यार मी फर्स्ट रेट झालो, माझं होणार नाही सिलेक्शन, हा नाही आहे। सो याचा उद्देश हा आहे की आपल्या कमीत कमी सिली मिस्टेक्स झाल्या पाहिजे, जे आपण टार्गेट केलेलं आहे की हार्डली एका एक्झाममध्ये एका पेपरमध्ये GS असू द्या किंवा CSAT असू द्या, हार्डली 2 सिली मिस्टेक अलाउड आहे। त्यापेक्षा जास्त सिली मिस्टेक्स जर झाल्या त्या ठिकाणी, मी तर म्हणतो दोनही नाही झाल्या पाहिजे, पण त्यापेक्षा जर सिली मिस्टेक्स झाल्या तर नापास होण्याचं प्रमाण वाढते। जे मुलं हुशार असतात, अभ्यासू असतात, त्यांना परीक्षेत मार्क फक्त सिली मिस्टेक्समुळं पडतो म्हणजे किंवा बसतो म्हणावं लागेल आपल्याला। सो ह्या टेस्ट सिरीजचा उद्देशच तो आहे की कमीत कमी त्या ठिकाणी सिली मिस्टेक्स झाल्या पाहिजे। दुसरं, टाईम मॅनेजमेंट झालं पाहिजे। तिसरं, आपले कोणते टॉपिक वीक आहे हे आपल्याला कळालं पाहिजे, कोणते टॉपिक आपण केलेच नाही नंबर 1, दुसरे केले परंतु काय झालेलं आहे त्या ठिकाणी डेप्थ नाही आहे, 1-2 स्टेटमेंट माहीत आहे, तिसरं माहीतच नाही आहे, किंवा एकच स्टेटमेंट माहीत आहे किंवा माहीतच नाही आहे, सो ते आपल्याला कळालं पाहिजे। आणि तिसरं, सो आपण वाचताना म्हणजे पेपर हा एक प्रकार असतो, आपण जे वाचतो आहे आणि जे आकलित करतोय ते बरोबर आहे का, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण उत्तर चूज करतो एक आणि भरपूरदा असं होते पेपरमध्ये दुसऱ्याच मारल्या जाते उत्तर। सो ह्या अशा चुका होऊ नये, झाल्या तरी इथंच व्हाव्या, पेपरमध्ये होऊ नये आणि पेपर सॉल्विंगची प्रॅक्टिस व्हावी। सो त्यासाठी म्हणून ह्या टेस्ट सिरीज आपण त्या ठिकाणी कंडक्ट करतो आहे। टेस्ट सिरीज हा विदर्भ IASचा सर्वात जबरदस्त इनिशिएटिव्ह आहे, कारण याच्यामध्ये तुमचं पूर्ण टॉपिक जो आहे किंवा पूर्ण आपल्याला म्हणता येईल तो विषयच पूर्ण रिवाईज होऊन जातो। म्हणजे आज जसं इकॉनॉमिक्सचं त्या ठिकाणी मी एक्सप्लेनेशन घेतो आहे, सो पूर्ण इकॉनॉमिक्सच तुमचं त्या ठिकाणी काय होणार आहे, रिव्हिजन पण होणार आहे। म्हणजे तुम्हाला सॉल्विंग करायला पण मिळते, एक्सप्लेनेशन पण मिळते आणि रिव्हिजन पण करून दिला जाते। आणि जे माहीत नाही आहे त्यासाठी तुम्ही काय होता की बाबा हे मी करून घेतलं पाहिजे, एवढा पोर्शन माझं राहून गेलेला आहे। सो आजच्या पेपरमध्ये आपण स्कीम्सहित सगळं म्हणजे डेव्हलपमेंटवाला पार्ट, सस्टेनेबल डेव्हलपमेंटवाला पार्ट, इकॉनॉमिक्सवाला कोर सेक्शन, सो सगळंच आपण कव्हर केलेलं आहे। जे पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट तुम्हाला सिलेबसला दिलेले आहे त्याच्यावरती तुलनेनं जास्त प्रश्न आपण टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्कीम्स पण त्या ठिकाणी कव्हर केलेले आहे। सो असे आपण 1 बाय 1 एक प्रश्न त्या ठिकाणी डिस्कस करू। सो प्रश्न डिस्कस करत असताना ॲटिट्यूड हा असला पाहिजे की बाबा सर किती डेप्थ देत आहेत त्या क्वेश्चनला, तेवढी डेप्थ आपल्याकडे ॲटलिस्ट काय असली पाहिजे त्या ठिकाणी रेडी असली पाहिजे, जेणेकरून मला पहिल्याच अटेम्प्टमध्ये किंवा ह्या अटेम्प्टमध्ये एक्झाम त्या ठिकाणी क्रॅक करता येईल। आणि हा एक्झामचा सुगीचा काळ आहे, मी म्हटलेलं आहे तुम्हाला 2022, 23, 24। सो याच्यामध्ये सो तुम्ही कोणत्याही हालतीमध्ये परीक्षा पासच झालो पाहिजे, सो या ॲटिट्यूडनंच अभ्यास केला पाहिजे आणि त्यासाठीच हे काय असतात, अकॅडमीतर्फे वेगवेगळे इनिशिएटिव्ह असतात। चला तर मग डिस्कस करायला सुरुवात करूया। बघा हां, पहिला प्रश्न आहे म्हणजे कन्सेप्च्युअल आहे तो प्रश्न। बघा, प्रश्न आहे, चलनवाढीचे वितरणावरील खालीलपैकी कोणते परिणाम घडून येतात म्हणजे त्यांनी पॉझिटिव्ह विचारलेलं आहे। कोणते परिणाम घडून येतात, कशावरती, वितरणावरती, डिस्ट्रीब्युशनवरती कोणते परिणाम घडून येतात। मी इंग्लिश मराठी दोन्ही शब्दांचा वापर करणार आहे, म्हणजे दोन्ही मीडियममधून ऐकणारे जे विद्यार्थी आहे, एक 10% सेक्शन असतो पहा MPSC किंवा 20%, आता त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, 20-30% जाऊन पोहोचलं असेल कदाचित, की ज्यांना इंग्लिशमध्ये डिमांड असते क्वेश्चन्सची। सो मी एक्सप्लेन करत असताना मराठी आणि इंग्लिश दोन्ही शब्दांचा त्या ठिकाणी वापर करणार आहे की चलनवाढीचे जे आहे किंवा इन्फ्लेशनचे जे आहे सो ते वितरण किंवा डिस्ट्रीब्युशनवर काय परिणाम होतात। सो पहिले दिलेलं आहे, चलनवाढीच्या काळात धनकोंना लाभ होतो आणि ऋणकोंना तोटा होतो। आता धनको म्हणजे कोण असतात, आपण बेसिकपासून जाऊ एकदम। धनको म्हणजे कर्ज देणारे, म्हणजे सावकार म्हणता येईल आपल्याला। धनको म्हणजे काय आहे, कर्ज देणारे।
धनको म्हणजे कर्ज देणारे. सो त्यांना आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी की हे लेंडर्स म्हणतात, त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जाते, लेंडर्स म्हटलं जाते, ह्यांना आपण धनको म्हणतो. आणि दुसरा एक प्रकार असतो जो ऋण घेतो, जो ऋण म्हणजे कर्ज, जो ऋण घेतो किंवा कर्ज घेतो त्याला ऋणको असं म्हटलं जाते. त्याला काय म्हटलं जाते, ऋणको, डेप्टर म्हटलं जाते त्याला इंग्लिशमध्ये. आता याच्यामध्ये काय असते पहा, धनको कर्ज देतो ऋणकोला. समजा ह्यांनी ऋणकोनी कर्ज घेतलं 1 लाखाचं, 1 लाखाचं धनकोनी कर्ज देऊन टाकलं ऋणकोला. ते काहीतरी व्याज आकारेल, व्हॉटेवर जे काही व्याज आकारेल ते आकारेल समजा. आणि ऋणकोनी ते कर्ज 1 वर्षानंतर परत केलं. किती वर्षानंतर कर्ज परत केलेलं आहे, घेतलेलं ऋणकोनी 1 वर्षानंतर परत केलं. परंतु 1 वर्षाआधी 1 लाखाची जी व्हॅल्यू होती, किंमत नाही बरं का, किंवा त्याला प्राईज म्हणणार नाही, मी काय म्हणणार, व्हॅल्यू म्हणणार. 1 वर्षापूर्वी जी व्हॅल्यू होती येतं लक्षामध्ये, ती 1 वर्षानंतर नसणार. म्हणजे 2021मध्ये जे 1 लाख रुपयाची व्हॅल्यू होती, मूल्य होतं त्याचं, ते 2022मध्ये तुम्हाला नाही मिळणार. जानेवारी 2021मध्ये जे मूल्य होतं, सो तुम्ही पाहत असाल सोन्याचे भाव वाढत आहेत, जमिनीचे भाव वाढत आहेत. सो चलनवाढीमुळे चलनाचं मूल्य काय होत असते, कमी होत असते. किमती वाढतात, येतं लक्षामध्ये, प्राईस त्या ठिकाणी काय होत असते, वाढत असते. प्राईस त्या ठिकाणी काय होत असते, वाढत असते. जशी जशी वस्तूंची प्राईस वाढते तसं तसं आपलं जे रुपया आहे त्याचं मूल्य जे आहे, त्याचं काय आहे त्या ठिकाणी मूल्य, ते काय होत जाते त्या ठिकाणी, कमी कमी होत जाते. येतं लक्षामध्ये, त्याची व्हॅल्यू जी आहे, जसं म्हणतो ना अतिपरिचयात अवज्ञा, अतिपरिचयात अवज्ञा म्हणजे तुम्हाला एक व्हॅल्यू आहे, बरोबर. तुम्ही पोस्ट काढली, तुमची व्हॅल्यू वाढून जाईल, किंमत वाढणार नाही. किंमत जर मग ते म्हणणार आपण करप्शन वगैरे जर करायला लागले तर मग ते साहेबाची किंमत लय बाबा, ते वेगळं येतं लक्षामध्ये. आणि मूल्य वेगळं. मूल्य म्हणजे काय की तुम्ही स्वतःला प्रूफ केलेलं आहे. म्हणजे लोक काय लक्षात ठेवतात की तुम्ही केलेले वादे नाही, मी क्लास 1 काढून दाखवेल, क्लास 2 काढून दाखवेल, ते लक्षात नाही ठेवत लोक काय लक्षात ठेवतात की तुमच्याकडे कोणती पोस्ट आहे. आणि तुम्ही ज्या दिवशी पोस्ट काढाल त्या दिवशी अचानक तुमची मार्केटमधलं मूल्य जे आहे, मूल्य म्हणतोय मी, मार्केटमधली किंमत म्हणत नाही आहे किंवा प्राईज म्हणत नाही आहे, तुम्हाला प्राईज नाही आहे, तुम्हाला मूल्य आहे. सो तुम्ही लग्नामध्ये गेल्या सगळे उभे राहणार, सगळेजण म्हणणारे साहेब आले वगैरे वगैरे. सो ते तुमचं मूल्य आहे. तसं रुपयाला पण मूल्य असते. पण अतिपरिचयात अवज्ञा म्हणजे काय, सो एखाद्या ठिकाणी रोज रोज जात असाल तर तुमची म्हणजे त्या ठिकाणी मूल्य तुमचं राहत नाही. तसं मार्केटमध्ये पैसा वाढत जातो. जसा जसा मार्केटमध्ये पैसा वाढतो तसं तसं मार्केटमध्ये मूल्य कमी होते. मार्केटमध्ये पैसा वाढल्यामुळे किमती वाढतात, वस्तूच्या काय वाढतात, किमती वाढतात, पण त्याचं मूल्य मात्र रुपयाचं काय होत जाते, कमी होते. म्हणजे 1 लाख जेव्हा घेतले होते धनकोकडून 2021मध्ये, तेव्हा 1 लाखाला मूल्य होतं, काहीतरी मूल्य होतं आणि ते जास्त होतं. 2022मध्ये मात्र त्याचं मूल्य काय झालेलं आहे, कमी झालेलं. म्हणजे कमी मूल्य असलेले 1 लाख धनकोला काय करण्यात आले, वापस करण्यात आले. मग याच्यामध्ये याचा प्रॉफिट झाला, याचा काय झाला, प्रॉफिट झाला, येतं लक्षामध्ये. आणि याचा काय झाला, लॉस झाला. म्हणजे कधीही लक्षात ठेवा, चलनवाढीमुळे धनको जे आहे, म्हणजे जे आपण म्हणतो लेंडर जे आहे, त्यांचं नुकसान होत असते किंवा त्यांचा लॉस होत असतो. आणि ऋणको जो आहे त्यांचा काय होत असतो, त्यामध्ये प्रॉफिट, कर्ज घेणाऱ्यांचा त्याच्यामध्ये फायदा होत असतो. कारण चलनाचं मूल्य हे कमी कमी होत जाते. कर्ज तेव्हाच वापस केल्या जात नाही, ते 1, 2, 3 वर्षानंतर वापस केल्या जाते. सो 3 वर्षापूर्वी 1 लाखाचं मूल्य आणि 3 वर्षानंतर 1 लाखाचं मूल्य, सो 100% 3 वर्षानंतर ते कमी झालेलं असणार. सो कमी मूल्य असलेले 1 लाख रुपये धनकोला वापस दिल्या जातात, येतं लक्षामध्ये. त्यामुळे धनकोचा काय होतो, त्या ठिकाणी लॉस होत असतो. आता इथं तेच म्हटलेलं आहे, चलनवाढीच्या काळात धनकोंना लाभ होतो, चुकीचं आहे. चलनवाढीच्या काळात धनकोंना नुकसान सहन करावं लागतं, येतं लक्षामध्ये. तर ऋणकोंचा काय होत असतो, तिकडं प्लस साईन दिलेला आहे, फायदा होत असतो. पुढे जाऊया. चलनवाढीच्या काळात जमीनदारांना तोटा होतो, कारण त्यांना मिळणारे जमिनीचे भाडे काय असते, निश्चित असते. एकदम बरोबर आहे. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे आपली अकॅडमी. आपली अकॅडमी ज्या ठिकाणी, म्हणजे आपण रेंटनं त्या ठिकाणी आपण ती घेतलेली आहे, आपली जी अकॅडमी आहे. सो 3 वर्षापूर्वी मी ह्या कॅम्पसचा करार केला होता की 3 वर्षामध्ये, म्हणजे त्यांनी मला जास्त पैसे मागितले. मी म्हटलं जास्त पैसे घ्या, पण 3 वर्ष तुम्ही किराया वाढवू नका. आता 3 वर्षात महागाई वाढली, पण किराया त्याचा काय राहिलेला आहे, तेवढाच राहिलेला आहे ना. मग त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, जो जमीनदार आहे किंवा हा घरमालक आहे, सो त्याचा किराया त्याला वाढून मिळाला नाही, एक स्पेसिफिक अमाऊंटच त्याला मिळाली, येतं लक्षामध्ये. सो त्यामुळे त्याचं नुकसान झालं. आणि मला तो म्हणजे महागाई जरी वाढली तरी जे आधी 3 वर्षापूर्वी आमच्यात करार झाला होता तेवढीच किंमत मला त्याला द्यावी लागली. सो त्यामुळे माझा प्रॉफिट झाला. सो त्यामुळे हे एकदम बरोबर आहे. चलनवाढीच्या काळामध्ये जमीनदारांचा काय होतो, तोटा होतो, कारण त्यांना मिळणारे जमिनीचे भाडे किंवा हॉलचे भाडे हे काय असते, त्या ठिकाणी निश्चित असते. चलनवाढीच्या काळात सरकारला ऋणको म्हणून फायदा होत असतो, बरोबर आहे. चलनवाढीच्या कालखंडामध्ये ऋणको म्हणजे सरकार जर ऋणको असेल, कर्ज घेणार असेल तर त्यांना फायदा असतो. सरकारचा ऋणको म्हणून म्हणजे ते जर कर्ज घेणार असेल सरकार, तर त्याचं काय होणार, 100% बेनिफिट होणार. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, ब आणि क असलं पाहिजे, जे ऑप्शन नंबर
1मध्ये दिलेलं आहे. बघा, लिहायचं तर तुम्ही लिहून घेऊ शकता हे. सो फक्त ब आणि क त्यामध्ये चुकीचं राहील. चला पुढे जाऊया आपण. बघा, जे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे ज्याला एक्सप्लेनेशनची गरज नाही ते आपण लवकर पाहू. ज्याला खरंच गरज आहे ते एकदम सोप्या साध्या सरळ भाषेमध्ये शांततेनं 1 बाय 1 पाहू आपण. चला पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणते वर्ष शेतकरी उत्पादक संघटनांचे वर्ष म्हणून साजरे केले जाते? फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. 2014 हे वर्ष सेलिब्रेट केलं गेलं. पुढे जाऊया आपण. भारतातील दारिद्र्यविषयक समितीविषयी विधानांचा विचार करा. चला करूया आपण विधानांचा विचार. बघा, याच्यामध्ये पहिलं विधान दिलेलं आहे. 1962मध्ये धनंजय गाडगीळ कार्यगटाने पात्र व्यक्तींच्या कुटुंबासाठी 100 रुपये प्रतिमाह उपभोग खर्च दारिद्र्य पातळी सांगितली. बघा, आता हे लक्षात घ्या बरं का. आता बुकमध्ये म्हणजे मी देसले सरांच्या पुस्तकामध्ये पण चेक केलं आणि रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये पण चेक केलं, पण धनंजय गाडगीळ हा जो कार्यगट आहे याच्याबद्दल कोणीही बोललेलं नाही आहे. लक्षात ठेवा, प्लॅनिंग कमिशन जे आहे, प्लॅनिंग कमिशननं सर्वात पहिल्यांदा जर दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी कुठला स्वातंत्र्यानंतर भारताच्या जर कोणता पहिला कार्यगट नेमला असेल तर त्या पहिल्या कार्यगटाचं नाव होतं धनंजय गाडगीळ कार्यगट. तो त्यांनी 1962मध्ये नेमला. लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, धनंजय गाडगीळनं ग्रामीण भागासाठी प्रतिमाह म्हणजे प्रत्येक मंथला, म्हणजे कोणाला गरीब म्हणायचं की जो प्रत्येक मंथला ग्रामीण भागामध्ये 100 रुपये खर्च करू शकतो किंवा उपभोग खर्च जो आहे त्याचा म्हणजे जीवन जगण्यासाठी जो 100 रुपये खर्च करू शकतो, सो तो APL, आणि 100 रुपये खर्च करू शकत नसेल त्याच्या खाली त्याला BPL म्हटलं. म्हणजे दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी ग्रामीण भागासाठी 100 आणि शहरी भागासाठी त्यानं 125 रुपये सांगितले. किती रुपये सांगितले? 125. आता तुम्ही म्हणाल 100 आणि 125 काय व्हायला सर? 50 तर दाढीलाच लागतात. सो ते आजचे नाही, येतं लक्षामध्ये. सो ते तेव्हाचे आहेत. तेव्हा 4 आणे, 8 आणे, 50 पैसे, 25 पैसे, 20 पैसे, 5 पैसे खडकू पण चालायचे. एक छिद्राचा पण पैसा असायचा, तो पण चालायचा. त्याला इकडं विदर्भात भोंगाचा पैसा म्हणायचे. म्हणजे सो ते छिद्राचा पैसा. सो शहरी भागामध्ये म्हणजे तेव्हा 125 खूप झाले. सो मंथली एक्सपेंडिचर शहरी भागामध्ये ज्या कुटुंबाचं 125 आहे आणि ज्या कुटुंबाचं म्हणतोय, एका माणसाचं नाही. सो कुटुंबाचं उत्पादन 100 रुपयाच्या वर आहे ते APL आणि त्याच्या खाली आहे ते BPL. त्यामुळे हे एकदम बरोबर आहे विधान, काहीच चुकीचं नाही आहे याच्यामध्ये. पुढे जाऊया. लकडावाल्या तज्ज्ञ गटाने प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र दारिद्र्य रेषा निश्चित केलेली आहे. बघा, म्हणजे 2 कमिटीज फार महत्त्वाच्या आहे. म्हणजे मी नेहमी काय करत असतो की पॉवर्टीचा अभ्यास करताना 2 गटात त्याचं विभाजन करतो. एक जुन्या कमिट्या आणि एक नवीन कमिट्या. जुन्या कमिट्यांमध्ये दांडेकर कमिटी येणार, ही गाडगीळ कमिटी येणार, येतं लक्षात. दत्ता आणि मार्टिन कमिटी येणार, त्याच्यानंतर अहलुवालिया कमिटी येणार. भरपूर साऱ्या कमिटीज आहेत. आणि ज्या मॉडर्न आहेत त्यामध्ये 1979ची आहे सर्वात महत्त्वाची, ती म्हणजे अलग कमिटी आहे. त्याच्यानंतर 1989ची कमिटी आहे, ती म्हणजे लकडावाला कमिटी आहे. त्यानंतर 2009मध्ये बघा सिक्वेन्स बघा, 1979, 1989, 2009मध्ये तेंडुलकर कमिटी गठीत करण्यात आली. आता 2012मध्ये रंगराजन कमिटी, रंगा लिहितो मी इथं. सो रंगराजन कमिटी. सो ह्या मॉडर्न कमिटीज समजल्या जातात. म्हणजे मी अभ्यास करताना असा करतो, येतं लक्षात. सो अलग कमिटी ही पहिली कमिटी होती ज्या कमिटीनं सांगितलं की कॅलरी जी आहे ती ग्रामीण भागासाठी 2400 विचारात घ्या आणि शहरी भागासाठी, ग्रामीण भागासाठी 2400 आणि शहरी भागासाठी 2100. म्हणजे याचा अर्थ काय आहे? सो कॅलरी म्हणजे तुम्हाला जगण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा. सो ग्रामीण भागामध्ये एका दिवसात माणसाला जगण्यासाठी 2400 कॅलरीज पाहिजे असतात आणि शहरी भागात 2100 कॅलरी. मग 2100 कॅलरी आणि 2400 कॅलरी म्हणजे दारिद्र्य रेषा नाही आहे. सो तेवढी कॅलरी विकत घेण्यासाठी किती खर्च करावा लागतो? तो उपभोग खर्च म्हणजे दारिद्र्य रेषा, येतं लक्षात. अलग कमिटीनं तेच केलं, लकडावाल कमिटीनं तेच केलं. 2400 आणि 2100 कॅलरीज घेतल्या, येतं लक्षामध्ये, आणि सांगितलं की पॉवर्टी रेषा आपल्याला ठरवायची आहे, येतं लक्षात. सो लकडावाल्यांनी सांगितलं की 1972-73मध्ये जो महागाईचा दर होता किंवा ज्या किमती होत्या ह्या 72-73ला बेस मानून 2400 आणि 2100 रुपये म्हणजे ह्या ज्या कॅलरी आहे खरेदी करण्यासाठी जो उपभोग खर्च लागतो तो उपभोग खर्च प्रमाण मानून त्यांनी दारिद्र्य रेषा लकडावाल्यांनी काढली. पण लकडावाला कमिटीनं 2 अशा रेकमेंडेशन दिल्या ज्या एक्झामच्या दृष्टीनं फार महत्त्वाच्या आहे.
जशा तेंडुलकर कमिटीच्या रंगराजन कमिटीच्या काही रेकमेंडेशन आहे, त्याचे ते ऑब्झर्वेशन्स आहेत. त्याचं असं म्हणणं होतं की तुम्ही जर ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषा ठरवत असाल तर त्याच्यामध्ये जे CPI ॲग्रिकल्चरल लेबर आहे पहा, म्हणजे CPI म्हणजे कन्झ्युमर प्राईस इंडेक्स, सो यांनी महागाई मोजल्या जाते. ॲग्रिकल्चरल लेबर, CPI ॲग्रिकल्चरल लेबर यांनी काय केलं जाते, सो ग्रामीण भागामध्ये ॲग्रिकल्चरल लेबरला किती रुपये पगार दिला जातो हे डिसाईड करण्यासाठी हा इंडेक्स महत्त्वाचा असतो. मग ह्या इंडेक्समध्ये चेक करा तुम्ही ग्रामीण भागातल्या लेबरला, मजुराला किती पैसे भेटतात. आणि दुसरं म्हणजे अर्बन एरियाजमधलं जर काढायचं तर CPI इंडस्ट्रियल वर्कर तुम्ही चेक केला पाहिजे. हे दोनही इंडेक्स जे आहे ते श्रम ब्युरो किंवा श्रम ब्युरो नावच आहे त्याचं, श्रम ब्युरो, सो त्याच्या याच्यानुसार त्याच्या म्हणजे ते श्रम ब्युरो त्या ठिकाणी काय करत असते, काढत असते. सो त्यांचे आकडे घेऊन तुम्ही ग्रामीण आणि शहरी भागातील उपभोग खर्च विचारात घ्यायला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पहिल्यांदा ह्या माणसांनी देश पातळी सोडून प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी पॉवर्टीच्या दारिद्र्य रेषा त्या ठिकाणी डिसाईड केलेल्या आहे. सो हे लकडावाला कमिटीचं काय आहे, बेस्ट रेकमेंडेशन आहे किंवा बेस्ट कॉन्ट्रीब्युशन आहे. सो त्यामुळे लकडावाला कमिटीचं जे स्टेटमेंट आहे, लकडावाला तज्ज्ञ गटाने प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र दारिद्र्य रेषा निश्चित केली, ते तंतोतंत बरोबर आहे. सुरेश तेंडुलकर कार्यगटाने कॅलरीचा वापर सोडून देण्याची शिफारस केली होती, हे पण तंतोतंत बरोबर आहे. सुरेश तेंडुलकर कमिटीचं म्हणणं होतं की अलग कमिटी आणि लकडावाला कमिटी यांनी सर्वात मोठा काय घोळ करून ठेवलेला आहे की त्यांनी पॉवर्टी लाईनला हंगर लाईन बनवलं. म्हणजे खायला भेटलं म्हणजे APL आणि खायला नाही भेटलं म्हणजे BPL. एवढ्या कॅलरी भेटल्या म्हणजे APL, तेवढ्या कॅलरी भेटल्या नाही म्हणजे BPL. जणू काही पॉवर्टी लाईन ही हंगर लाईन आहे. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की हे कॅलरीमध्ये तुम्ही मोजणं सोडून द्या, पॉवर्टी कॅलरीमध्ये मोजणं सोडून द्या किंवा कॅलरीचा विचार करून मोजणं ते सोडून द्या. नंबर 1. नंबर 2, हे 72-73 तुम्ही जे बेस इयर मानलेलं आहे पॉवर्टी मोजण्यासाठी, तेव्हाच्या किमती वेगळ्या होत्या, आता किमती खूप वाढलेल्या आहे, त्यामुळे ते बेस इयर सोडून द्या. तिसरी रेकमेंडेशन त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे, म्हणजे अशा ह्या वेगवेगळ्या रेकमेंडेशन त्यांनी त्या ठिकाणी केला की तुम्ही असं. आणि तिसरी रेकमेंडेशन केली की आता इथून पुढे तुम्ही शिक्षण आणि आरोग्य ह्या दोनच गोष्टी बरं का, शिक्षण आणि आरोग्य, सो दारिद्र्याची टोपली डिसाईड करताना म्हणजे त्यांनी पॉवर्टीची बास्केट डिसाईड करताना त्यामध्ये अन्न घटकाबरोबरच काय ॲड केलं पाहिजे, तुम्ही आरोग्य आणि शिक्षण पण ॲड केलं पाहिजे, येतं लक्षात. सो ह्या 3 महत्त्वाच्या रेकमेंडेशन सुरेश तेंडुलकर कमिटीने केलेल्या आहे. त्यामुळं विधान पण काय असणार, बरोबर असणार. आपण जास्त वेळ का स्पेंड करतोय, कारण मला 100% माहिती आहे याच्यावरती तुम्हाला परीक्षेत क्वेश्चन येणार आहे आणि तो तुम्ही बरोबरच सोडवला पाहिजे. सो फक्त स्टेटमेंट नाही तर लकडावालाबद्दल दुसरीही माहिती आली तर तुम्हाला ती बरोबर मारता आली पाहिजे, आलं लक्षामध्ये. सो त्यासाठी हे सगळं चालू आहे. एवढं नॉलेज घेतल्यानंतर मोर दॅन सफिशियंट आहे ते एक्झाम क्रॅक करण्यासाठी. फक्त आकडे उकडे थोडेसे एक्स्ट्रा तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, ते पाहूया आपण, येणारच आहे पुढे भविष्यामध्ये. हां, आता स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. आता मी तुम्हाला ही पहिले योजना समजावून सांगतो, नंतर आपण पुढची माहिती पाहू. 1999ला ही योजना लॉन्च करण्यात आली. 1999ला ही योजना लॉन्च करण्यात आली. बघा, सरकार 2 प्रकारे रोजगार पुरवते. सरकार 2 प्रकारे रोजगार वाढ घडवून आणते. बेरोजगारी कमी करण्यासाठी रोजगार उपलब्धी 2 प्रकारे सरकार करत असते. सो पहिला प्रकार असतो मजुरी रोजगार. म्हणजे सरकार काय करते, इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं हाती घेते. म्हणजे सरकार काय करणार, इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं हाती घेणार स्वतःहून, येतं लक्षात. जसं मनरेगा आहे, सो गावामध्ये इरिगेशन फॅसिलिटीज, गावामध्ये रोड बांधणे असू द्या, गावामध्ये ब्रिज बांधणे असू द्या, गावामध्ये नाला बंडिंगचे कामं असू द्या, ह्याच्यासाठी सरकार स्वतःहून पुढाकार घेते आणि त्यासाठी लागणारे मजूर गावातून घेतल्या जातात ग्रामसभेद्वारे. मग ह्याला म्हणतात मजुरी रोजगार. आणि दुसरा एक प्रकार असतो, म्हणजे आधीचं जे काँग्रेस सरकार होतं त्यांचा जो पॉवर्टी एलिव्हेशन किंवा बेरोजगारी दूर करण्याचा ॲटिट्यूड होता तो असा होता की सरकार इनिशिएटिव्ह घेणार, येतं लक्षात. आणि रिसेंटचं जे सरकार आहे त्यांचा जो ॲटिट्यूड आहे तो आहे स्वयंरोजगारावरती. आत्मनिर्भर बनो असं सध्याचं सरकार म्हणते आहे आणि तुम्ही स्वयंरोजगारीत झाले पाहिजे आणि रोजगार मागणारे नाही, रोजगार देणारे बना असं सरकारने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यासाठी तुम्ही स्वयंरोजगारीत बनलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीनं टी स्टॉल टाकला, तर टी म्हणजे चहाचं दुकान टाकलं, तर तुम्ही त्या ठिकाणी दुसऱ्या सरकारने हाती घेतलेल्या मनरेगावर कामाला जाण्यापेक्षा स्वतः तुम्ही चहाचं दुकान टाका. त्यासाठी लागणारं भांडवल आणि कला कौशल्य ते आम्ही तुम्हाला शिकवतो की चहा कसा बनवायचा, चिवडा कसा बनवायचा, त्याच्यानंतर चकल्या कशा बनवायच्या ते आम्ही तुम्हाला शिकवतो. त्यासाठी लागणारं कर्ज पण आम्ही देतो, येतं लक्षामध्ये. तुम्ही स्वतःचा उद्योग हे करा आणि त्या उद्योगाला वाढवत न्या. आणि लागणारं म्हणजे एक काळात तुम्ही स्वतः बेरोजगार होते, आता तुम्ही गावातली बेरोजगारी दूर करता, असा सध्याच्या गव्हर्नमेंटचा ॲटिट्यूड आहे. सो 1999ला BJPच गव्हर्नमेंट होतं. सो त्यांनी म्हणजे आधीपासून कोणत्याही सरकारची एक आयडिओलॉजी असते
ह्या सरकारची आधीपासून ती आयडियॉलॉजी राहिलेली आहे. म्हणून त्यांनी स्वयंरोजगारावर त्या ठिकाणी भर दिला. म्हणून तुम्हाला BJPच्या कालखंडामध्ये स्वयंरोजगारावर भर देणाऱ्या योजना तुम्हाला पाहायला भेटतात. त्यापैकी ही एक योजना आहे स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. हिचं नाव आहे स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. नावातच ग्राम आहे, म्हणजे फक्त ग्रामीण भागामध्ये त्यांना काय करायचं आहे, रोजगार निर्मिती. 2011 म्हणजे जेव्हा काँग्रेस गव्हर्नमेंट होतं 2011-12मध्ये, सो त्यांनी ह्या योजनेचं नाव चेंज केलं. सो त्याला त्यांनी अंत्योदय असं पण त्याला नाव देण्यात आलं, अंत्योदय. आणि आणखी एक त्याला नाव दिलं होतं जीवन उन्नती असं त्याला काय करण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. सध्या 2016मध्ये रिसेंट जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी तर पूर्ण नावच चेंज केलं. दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना असं त्याचं नाव दिलेलं आहे. दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना. सो ग्रामीण जीवनोन्नती योजना असं त्याचं नाव दिलेलं आहे. सो आता ह्या योजनेमध्ये आहे काय, सो लक्षात ठेवा 1999ला जवळपास 6 योजना, सरकारच्या आधीच्या 6 योजना, त्यामध्ये IRDP आहे, त्यानंतर डावकरा नावाची योजना आहे, DWCRA, त्यानंतर सिट्रा नावाची योजना आहे ज्याच्यामध्ये इम्प्रूव्ड टूल किट्स तुम्हाला सरकारतर्फे दिल्या जातात. डावकरामध्ये विमेन एम्पॉवरमेंट केल्या जाते, स्त्रियांवर भर देणारी. IRDP नावाची योजना आहे. मिलेनियम वेल नावाची योजना आहे, म्हणजे मिलेनियम वेल स्कीम. त्याच्यानंतर गंगा कल्याण योजना आहे. अशा जवळपास 6 योजना सरकारने काय केल्या, एकत्र केल्या. आणि त्या 6 योजनेपासून कोणती योजना लॉन्च केली 1999मध्ये, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. मग आता एकंदरीत मोठा तुम्हाला स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना काय होती हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता सरकार तुम्हाला काय करणार आहे, कौशल्य देणार आहे आणि भांडवल पण प्रोव्हाइड करणार आहे. तुम्ही काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःचा स्वयंरोजगार त्या ठिकाणी उभा करायचा. येतं लक्षामध्ये. सो आता याच्यामध्ये 40% जे लोन आहे ते मुद्दामून कोणाला दिला जाणार, स्त्रियांना दिला जाणार. म्हणजे लोन देताना प्रायोरिटी स्त्रियांना दिला जाणार. आणि जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स आहे त्यांना एकूण जे लोन वाटप होते त्यापैकी 50% वाटा त्यांना दिला जाणार. कारण त्यांना उद्योगाची खूप जास्त गरज आहे, कारण तो डिप्रेस ऑप्रेस सप्रेस असणारा सेक्शन आहे. ग्रामीण कुटुंबांना बँक पतपुरवठा, सरकारी अनुदाने यांच्या साहाय्याने काही उत्पन्न मिळवून देणारी मालमत्ता देऊन 3 वर्षाच्या कालावधीत दारिद्र्य रेषेच्या वर आणणे. एकदम बरोबर आहे. सो पॉवर्टी ॲलिव्हेशन हा अंतिम उद्देश आहे. जरी रोजगार निर्मिती हा उद्देश असला तरी हा तात्पुरता उद्देश आहे. अंतिम उद्देश आहे पॉवर्टी ॲलिव्हेशन, दारिद्र्य निर्मूलन. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील. आता बघा ही कोणासाठी आहे, ग्रामीण भागासाठी. 1997मध्ये स्वर्ण जयंती शहरी स्वरोजगार योजना सुरू झाली होती. 97मध्ये सुरू झाली होती. स्वर्ण जयंती का नाव दिलं, कारण 50 वर्ष पूर्ण झाले होते भारताला स्वातंत्र्य मिळून. 1947ला भारत स्वतंत्र झाला. 1997मध्ये त्याला 50 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे ते म्हणतो ना आपण रजत महोत्सव 25 वर्ष, 50 वर्ष स्वर्ण, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, स्वर्ण महोत्सव म्हणतो म्हणजे त्याला आपण, किंवा सुवर्ण महोत्सव म्हणतो. सो म्हणून त्यामुळे त्याला नाव दिलेलं आहे स्वर्ण जयंती किंवा स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार शहरी स्वरोजगार योजना 97 आणि 99 त्याच धर्तीवर ग्राम स्वरोजगार योजना. त्याच्यामुळे ही ग्राम इथं नाव आल्यामुळं ते शहरी भागासाठी त्या ठिकाणी असणार नाही. म्हणजे गोष्ट अशी आहे की मी नेहमी म्हणतो की परीक्षेमध्ये किमान 3 ते 4 क्वेश्चन असे असतात ज्याचं उत्तर प्रश्नामध्येच लपलेलं असते. फक्त तुम्ही ते व्यवस्थित वाचण्याची तसदी घेतली पाहिजे. म्हणजे जे म्हणतो ना आपण निग्लिजन्सवाला एक स्वभाव असतो, जाऊ दे मला येतच नाही, जाऊ दे मला येतच नाही, हा ॲटिट्यूड नसला पाहिजे. ॲटिट्यूड हा असला पाहिजे की बा मी हे माहीत जरी नसलं तर सोडू शकतो का हा प्रश्न. जेव्हा तुम्ही ह्या ॲटिट्यूडनी परीक्षेला जाता तेव्हा तुमचे प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस जास्त. जर नावातच तुम्हाला ग्राम दिलेलं आहे तर तुम्ही शहराचा कशाला विचार करताय. त्यामुळं ब हे विधान काय राहणार, चुकीचं राहणार. तिसरं विधान, एकूण सुविधांपैकी 50% सुविधा SC ST आणि 40% सुविधा स्त्रियांसाठी आहे. हे एकदम बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये अ आणि क योग्य आहे. सो 2 नंबरचं ऑप्शन काय असणार तुमचं, बरोबर असणार. येत्या लक्षामध्ये एकदम सोपा प्रश्न होता. पुढे जाऊया आपण. मी म्हटलं ना स्कीम पण आपल्याला काय करायच्या ह्या पेपरमध्ये कव्हर करायच्या आहे, ज्या महत्त्वाच्या आहे ज्या एक्झाममध्ये. सो लक्षात घ्या, एक करंट अफेअरमध्ये 1 ते 2 आणि इकॉनॉमिक्समध्ये 2 ते 3 योजना हमखास, म्हणजे 5 मार्क तुमच्या योजनांवरती अवलंबून आहे राज्यसेवेमध्ये, येवाना कंबाईनमध्ये पण. सो त्यामुळं जुन्या आणि नवीन दोन्ही योजना, म्हणजे 2 ते 3 योजना जुन्या आणि 2 ते 3 योजना नवीन तुम्हाला हमखास विचारतील. म्हणून हे आपण रिवाईज करून घेतोय. पुढे जाऊया आपण. महसुली जमेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही, म्हणजे चुकीचं विधान तुम्हाला याच्यामध्ये निवडायचं आहे. महसुली जमेमध्ये वृद्धी होणे हे सरकारच्या राजकीय कुशलतेचे सूचक आहे. एकदम बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर हुशार आहे सरकार तर महसुली जमा चांगल्या पद्धतीनं करेल. त्याच्यामध्ये स्पेशली
टॅक्स अशी गोष्ट आहे की तुम्ही सरकार जर हुशार असेल तर टॅक्स कलेक्शन जास्त होते, म्हणजे टॅक्स पॉलिसीज जर चांगल्या असतील, आणि सरकारमध्ये जर तेवढे हुशार लोक नसतील तर टॅक्स कलेक्शन कमी होणार. म्हणजे ते सरकारच्या काय आहे, राजकोषीय कुशलतेचं सूचक आहे. 100% बरोबर आहे. महसुली जमेमध्ये कर महसूल व करेतर महसूल यांचा समावेश होतो. एकदम बरोबर आहे. कर महसुलामध्ये काय येतात, टॅक्स आणि नॉन टॅक्स, हे बघा हे दोन असतात. म्हणजे रेव्हेन्यू रेसिप्ट ज्या असतात, रेव्हेन्यू रेसिप्ट म्हणजे काय, महसुली जमा. सो त्याच्यामध्ये दोन प्रकार मोडतात, टॅक्स इन्कम आणि नॉन टॅक्स इन्कम. महसुली जमा म्हणजे अशी जमा जी एकदा सरकारकडे आली तर सरकारला ती परत देण्याची गरज नसते. अशी जमा जी सरकारला एकदा मिळाली की ती सरकारला परत देण्याची गरज नसते. उदाहरणार्थ कर, मी सरकारला GST देतो, मी सरकारला इन्कम टॅक्स देतो आणि मग म्हणू शकतो का नाही मला आता वापस पाहिजे, सो नाही भेटू शकणार. सो ते नॉन रिटर्न पॉलिसी असते त्याच्यामध्ये. सो टॅक्समध्ये दोन प्रकारचे टॅक्स असतात, डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस. दोन प्रकारचे टॅक्सेस असतात, ते जाऊ द्या, ते महत्त्वाचं नाही आहे. टॅक्स नॉन टॅक्स इन्कम महत्त्वाचं आहे. यामध्ये काय असते, सरकारच्या वेगवेगळ्या कंपन्या आहे, रेल्वेसारख्या कंपन्या आहे किंवा रेल्वेसारखे इनिशिएटिव्ह आहे, BSNL सारख्या कंपन्या आहे, सेलसारख्या कंपन्या आहे, गेलसारख्या कंपन्या आहे. त्यामधून सरकारला काय होत असतो, दरवर्षी प्रॉफिट होत असतो. त्यानंतर सरकारने वेगवेगळ्या देशांना कर्ज दिलं आहे, जसं आता श्रीलंकेला कर्ज दिलं. सो त्याच्यातून सरकारला काय मिळत असतो, इंटरेस्ट मिळत असतो. येत्या लक्षामध्ये सरकारला वेगवेगळे रेंट्स मिळत असतात. मग हे सरकारचं काय झालं, नॉन टॅक्स इन्कम झालं. सरकार तुमच्यावर वेगवेगळे दंड आकारते येत्या लक्षामध्ये. सो ते दंडाचं उत्पन्न पण सरकारकडे जाते आहे. सो मग हे जे दिसतंय तुम्हाला वेगवेगळ्या इनिशिएटिव्हवर प्रॉफिट, इंटरेस्ट, रेंट, दंड, हे सगळं काय आहे, नॉन टॅक्स इन्कम आहे. हे काय आहे, सरकारचं नॉन टॅक्स इन्कम आहे, कारण टॅक्स न आकारता हे सरकारला मिळत असते. आणि ह्या सगळ्या महसुली जमा आहेत. सो दोन पण महत्त्वाचं आहे. महसुली जमेमुळे सरकारच्या देयतांमध्ये वृद्धी होते, हे चुकीचं आहे. सरकारचं म्हणजे रेव्हेन्यू रिसिप्ट वाढला म्हणून सरकार एक्सपेंडिचर जास्त करेल हे आपण एक्झॅक्टली नाही सांगू शकत, की बाबा सरकारला रेव्हेन्यू रिसिप्ट चांगला मिळाला म्हणून सरकारने एक्सपेंडिचर वाढवलं, हे आपण नाही म्हणू शकत त्या ठिकाणी. हे चुकीचं आहे. महसुली जमेमुळे सरकारच्या संपत्तीमध्ये कोणतीही घट होत नाही. एकदम बरोबर आहे. कशी घट होईल, संपत्तीमध्ये वाढच होणार त्या ठिकाणी. सो सिंपल मुद्दा आहे तो. म्हणून 3 नंबरचं उत्तर काय आहे त्या ठिकाणी, चुकीचं आहे. स्ट्रेट फॉरवर्ड आहे, सोपं आहे. पुढे जाऊया आपण. विकसनशील देशात तुटीचा अर्थसंकल्प का मांडला जातो. आता पहा, ही संकल्पनेवर आयोगाने फिरून फिरून प्रश्न विचारलेले आहेत. तुटीचा अर्थसंकल्प, तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे लक्षात घ्या, खर्च वजा जमा, खर्च वजा जमा. जर तुमचा खर्च जास्त आहे आणि जमा तुमची कमी आहे तर तुमच्या खात्यावरती काय येणार, तूट येणार. तुमच्या खात्यावरती काय येणार, तूट येणार. जर तुमचा खर्च जास्त आहे आणि तुमची जमा काय आहे, कमी आहे, तर तुमच्या खात्यावरती तूट येणार. मग आता ही जी तूट आहे त्याच पद्धतीनं सरकारला पण अशीच तूट येते. सरकारचा इन्कम जे आहे ते कमी असते आणि सरकारचं एक्सपेंडिचर जास्त असते, म्हणून सरकारच्या खात्यावर पण तूट येते. पण यांनी काय म्हटलेलं आहे, विकसनशील देशात तुटीचा अर्थसंकल्प का मांडला जातो, म्हणजे मुद्दामून त्या ठिकाणी तूट निर्माण केल्या जाते. आता गंमत ही आहे की सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला जर म्हटलं मी की तूट कमी करायची तर तुमचं एकच म्हणणं असेल की सरकारने काय कमी केला पाहिजे, खर्च. जमा कशी वाढवणार, जमा वाढवण्यावर निर्बंध असतात. जमा वाढवण्यावर काय असतात, निर्बंध असतात. सो सरकारने खर्च कमी केला पाहिजे. पण तुम्ही इमॅजिन करा, सरकार खर्च कशावर करते. हे आपल्यासारखं आहे का सरकार लक्झरीवर खर्च करणार नाही. सरकार खर्च कशावर करते, गरिबांसाठी करते, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी करते, उद्योगाला चालना देण्यासाठी सरकार खर्च करते. मग सरकारला तुम्ही जर म्हटलं खर्च कमी करा तर सरकार मग गरिबांसाठी खर्च करणार नाही, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च करणार नाही, उद्योगासाठी. आणि हे जर विकसित झालं नाही तर आपला देश विकसित होईल का, नाही. विकसनशील आहे तर अविकसित होऊन जाईल. मग देशाला जर विकसित बनायचं तर ह्या गोष्टींवर खर्च वाढवला पाहिजे. खर्च वाढवल्यामुळं तूट येणार आहे. मग तूट आली तर तूट भरून काढण्यासाठी तुटीचा अर्थसंकल्प मांडला पाहिजे. मग तुटीचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी तुटीचा अर्थ भरणा सरकार वेगवेगळ्या मार्गाने करते. सो सरकार काय करते, कर्ज घेते. कर्जाचे 2 प्रकार पडतात, बाह्य म्हणजे आउटर, त्याच्यानंतर इन्नर म्हणजे देशामधून किंवा देशाच्या बाहेरून, किंवा RBIला नोटा छापायला लावते. सहसा हा उपाय वापरला जात नाही, कारण नोटा छापल्यामुळं मार्केटमध्ये महागाई वाढते. सो त्यामुळे RBIला नोटा छापायला लावल्या जात नाही. सहसा इंटरनल लोन घेणे प्रेफर नाही करायला पाहिजे. पण सरकार म्हणजे आपल्या देशामध्ये सध्या पाहायला भेटते की 96% लोन्स हे इंटरनलच आहे आणि 4%च लोन फक्त काय आहे, बाहेरून घेतलेले आहे. बाहेरून लोन घेणं सर्वात बेस्ट मानलं जाते का, कारण बाहेरून लोन जे मिळते ते डॉलरमध्ये मिळत असते. येत्या लक्षामध्ये ज्याचा वापर तुम्ही फॉरेक्स म्हणून करू शकता.
इम्पोर्ट करण्यासाठी करू शकता. आणि इंटरनल लोन जर घेतलं देशामधून तर देशाच्या उद्योजकांच्या हातातले पैसे, देशातल्या इन्व्हेस्टरच्या हातातले पैसे कमी होतात सरकारला लोन दिल्यामुळं. आणि सरकार हे पैसे घेऊन काय करणार आहे, गरिबाच्या खात्यावरती टाकणार आहे. त्यामुळे देशाचा विकास होईल का? उलट हे इन्व्हेस्टर लोक काय करतात, जॉब पण क्रिएट करतात आणि देशाचा GDP पण वाढवतात. त्यांच्या हातातले पैसे काढून घेणं चुकीचं मानलं जाते. म्हणून सर्वात वर्स्ट उपाय आहे तुटीचा अर्थ भरण्याचा RBIला पैसा छापायला लावणे. त्यापेक्षा थोडी इंटेन्सिटी कमी असते इंटरनल लोनची आणि सर्वात सेफ मानला जातो तो म्हणजे बाहेरून कर्ज घेणे. अशा वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही तुटीचा अर्थभरणा करा, परंतु तुटीचा अर्थसंकल्प मांडा, तुटीचा अर्थसंकल्प कर्ज घ्या, पण ह्या गोष्टींवर खर्च तुम्ही बिलकुल कमी करू नका. कारण ह्या गोष्टीमुळे देश काय होणार आहे, विकसित होणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, तुटीचा अर्थसंकल्प विकसनशील देशांनी मांडलाच पाहिजे. सो त्याच्यामुळे काय होणार आहे, जलद आर्थिक विकास काय होणार आहे, देशाचा घडून येणार आहे. आलं लक्षामध्ये, कळालं तुम्हाला? सो पुढे जाऊया. म्हणजे जे नॉर्मली आपल्या डोक्यात असते तुटीचा अर्थसंकल्प, निगेटिव्ह संकल्पना असते डोक्यामध्ये, उलट ती काय आहे, पॉझिटिव्ह संकल्पना आहे. हां, आता बघा, तुम्ही मला म्हटलं मी तुटीचा अर्थसंकल्प मांडायला पाहिजे, पण ही तूट प्रमाणाच्या बाहेर नाही वाढली पाहिजे ना. प्रमाणाच्या बाहेर जर वाढली ही तूट तर मग काय होते, फॉरेन इन्व्हेस्टर जे असतात ना वेगवेगळ्या देशाचे, सो त्यांचा आपल्या देशावरचा विश्वास कमी व्हायला लागतो. सो तूट असायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही काय करताय, दर महिन्याला तुमच्या खात्यावरती वडील पैसे टाकतायत. तुम्ही काय करतायत, दरवर्षी खात्यावरती, दर महिन्याला तुमचे बाबा तुमच्या खात्यावर पैसे टाकतायत. समजा 8,000 रुपये टाकले. आता ह्या 8,000 रुपयेपैकी तुमची 1,500 रुपये मिसला गेले, 1,500 रुपये रूम भाड्यावरती गेले, सो 3-4 हजार रुपये क्लासवाल्याला देण्यात गेले, एखाद्या हजाराची टेस्ट लावली, पैसे संपले. आता तुम्हाला पुस्तक घ्यायचं आहे म्हणून तुम्ही मित्राकडून काय केले, 1,001 रुपये उधार घेतले, पुस्तक आणायला गेले. इकॉनॉमिक्सचं महाग आहे पुस्तक, म्हणजे काही पुस्तक महाग आहे, काही स्वस्त आहे, सो पुस्तकं आणायला गेले. मग हे 1,000 रुपये जे तुम्ही घेतले, येतं लक्षामध्ये, सो काही हरकत नाही, त्यामुळे तुमची डेव्हलपमेंटच होणार आहे. तुम्ही ऑन द वे ऑफ डेव्हलपमेंट, भारतासारख्या विकसनशील आहात, त्यामुळे तुमची डेव्हलपमेंटच होणार आहे. पण जर ज्या माणसाकडून तुम्ही कर्ज घेता त्याला हे कळालं की ह्यानं प्रत्येकाकडूनच कर्ज घेतलेलं आहे आणि ह्याच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिलेला आहे, सो अशा वेळेस लोकांची तुमच्यावरची जी ही आहे, आपण ज्याला म्हणतो विश्वासार्हता, ती कमी व्हायला लागते. त्यांच्या लक्षात येते की अरे ह्याला तर 5,000 द्यायचे आहे, ह्याला हा 10,000 बाकी आहे, याच्या अंगावर 50,000 आहे. मग तुमच्या लक्षात येते की मिळालं जर 5,000 दिले तर हे पैसे बुडवणार 100% आपले, सो त्याच्यामुळे तुम्हाला कर्ज भेटत नाही. मग म्हणून म्हणतो की तूट असायला पाहिजे तुमच्या अर्थसंकल्पामध्ये, प्रमाणाच्या बाहेर नाही. एवढीच तूट असायला पाहिजे जी तुम्ही काही कालखंडानंतर परत करू शकाल. नाही तर तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकाल, लोक तुम्हाला कर्ज देणार नाही. मग जे वेगवेगळ्या देशातले जे इन्व्हेस्टर आहेत ते तुमच्या देशात इन्व्हेस्ट करणार नाही. का नाही करणार? कारण त्यांना कळून जाईल की हा देश दिवाळखोरीला निघू शकतो आणि ह्या देशाचं नुकसान झालं तर आपली इन्व्हेस्टमेंट पण बुडू शकते. मग याच्यासाठी सरकारवर चाप लावता आला पाहिजे. म्हणून ह्याची प्रोव्हिजन स्वतः सरकारने केली की वाढत जाणारं जे कर्ज 91 नंतर ते कर्ज प्रमाणाच्या बाहेर नाही वाढलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, एक कार्यगट नेमलेला आहे. येतं लक्षामध्ये, एक समिती नेमलेली आहे, ती होती 2002 मध्ये घटित करण्यात आलेली सुरेश तेंडुलकर कमिटी. सुरेश तेंडुलकर कमिटी, ह्या कमिटीनं जो अहवाल दिला त्या अहवालाच्या आधारावर 2003 मध्ये एक ॲक्ट पास करण्यात आला. त्याचं नाव होतं FRBM ॲक्ट. त्याचं नाव काय होतं, FRBM ॲक्ट. नावातच उत्तर आहे. सो फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ॲक्ट त्याचं नाव होतं. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ॲक्ट. म्हणजे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, सरकारचं ही एक राजकोषीय जबाबदारी आहे की त्यांनी काय केलं पाहिजे, बजेट मॅनेजमेंट केलं पाहिजे, प्रमाणाच्या बाहेर कर्ज नाही घ्यायला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की 2008 ते 2009 पर्यंत तुम्ही आपल्या देशाची जी तूट आहे, 2 प्रकारची तूट, एक म्हणजे महसुली तूट, ही दरवर्षी 0.5% कमी केली पाहिजे प्रत्येक वर्षी. आणि ती 2008-9 मध्ये त्या खात्यावर म्हणजे तूट कमी होईल, तूट कमी होऊन 0.2%चं सरप्लस आलं पाहिजे, पॉझिटिव्ह. आणि तुम्ही जी राजकोषीय तूट आहे तुमची, राजकोषीय तूट, ती तुम्ही दरवर्षी 0.3% कमी करत नेलं पाहिजे, 0.3%. आणि फायनली ती 2.8%वर आणली पाहिजे. तूट किती राहिली पाहिजे, 2.8%. सो यासाठी हे या कमिटीने दिलेल्या रेकमेंडेशननुसार कायदाच पास केला. म्हणजे जो सरकारवर काय राहायला पाहिजे, हे करणं बंधनकारक. फक्त अपवाद हे होतं, जर मधात एखादे इंटरनॅशनल नॅशनल क्रायसिस आले तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सूट मिळणार. आणि तसंच झालं. 2008 मध्ये इंटरनॅशनल क्रायसिस आले आणि हे टार्गेट्स त्या ठिकाणी अचीव करायचे राहूनच गेले. ना ते अचीव होणार होते पण ते अचीव करायचे राहूनच गेले, व्हॉट एव्हर. सो आता याच्यामध्ये
FRBMमध्ये कशाशी संबंधित आहे तर राजकोषीय तूट आणि महसुली तूट, फिस्कल डेफिसिट आणि रेव्हेन्यू डेफिसिट ह्या दोन गोष्टीशी ती काय आहे संबंधित आहे. आपण हे पाहिलेलंच आहे. येतं लक्षात. आणखी असा एक क्वेश्चन येणार आहे, तिथं आपल्याला हा डेटा लागणार आहे. ज्या मुलांना लिहून घ्यायचं आहे ते लिहून घेऊ शकता. पहा, तुम्हाला पाहिजे असेल तर तो व्हिडिओ तुम्ही रिपीट करून पहा. जे मी तुम्हाला सांगतोय ते फार बेसिकपासून सांगतोय. पहा, पुस्तकात वाचल्यानंतर ह्याच गोष्टी एक तर अवघड वाटतात किंवा समजत नाही, जेव्हा की त्या फार सोप्या असतात. म्हणजे पुढे जाऊया. 91ला जो झटका बसला ना भारताला, तो परत नाही बसला पाहिजे. 91ला लय मोठे कर्ज घेऊन ठेवले होते. सो 91ला जो झटका बसला तो परत नाही बसला पाहिजे, म्हणून हे प्रिकॉशन्स होते. म्हणजे कसं आहे, एकदा चटका लागल्यानंतर माणूस ताक पण फुकून पेतो ना. सो त्याचा हा काय होता, एक प्रकार होता. म्हणजे की एकदा चटका लागला, आता ताक पण काय करायचं, फुकून प्यायचं त्या ठिकाणी. पुढे जाऊया. भारताच्या संदर्भात असे म्हणता येईल की हरित क्रांतीमुळे बहुतेक सर्व पिकांची उत्पादकता वाढली. हे चुकीचं आहे. हरित क्रांतीमुळे काही स्पेसिफिकच पिकं, त्याच्यामध्ये तांदूळ आहे, गहू आहे, बटाटे आहे किंवा असे जे काही महत्त्वाची पिकं आहेत, सो त्यांचीच उत्पादकता वाढली. ज्या पल्सेस होत्या, डाळी होत्या, त्याच्यानंतर जे कोर्स धान्य होतं, ज्वारी बाजरीसारखं, सो जे हायली न्यूट्रिशियस आहे, सो मात्र त्यांचं प्रमाण वाढलं नाही. सो हरित क्रांतीच्या काळात अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी फक्त तांदूळ आणि गव्हावरती त्या ठिकाणी भर देण्यात आला. त्यामुळे हे विधान सपशेल चुकीचं आहे. अल्प भूधारकांना मोठा फायदा झाला, हे पण चुकीचं आहे. सो ज्यांच्याकडं लँड होल्डिंग्स खूप जास्त होत्या तिथंच हरित क्रांती राबवण्यात आली. कारण हरित क्रांती राबवण्यासाठी तुमच्याकडं इक्विपमेंट्स असले पाहिजे, ट्रॅक्टरसारखे, थ्रेशरसारखे. तुमच्याकडं चांगल्या हाय यील्डिंग व्हरायटी सीड्स असल्या पाहिजे. तुमच्याकडं फर्टिलायझर असलं पाहिजे. तुमच्याकडं पेस्टिसाइड्स असले पाहिजे, विडेसाइड्स असले पाहिजे. आणि हे अल्पभूधारकांकडं नसतं. अल्पभूधारक ज्याच्याकडं 2-2.5 एकर जमीन आहे, त्याला ट्रॅक्टर पण मागवायला परवडत नाही. मग तुम्ही जर शेतीचं यांत्रिकरण करत नसाल, आधुनिक बियाणे, खते, कीटकनाशके वापरत नसाल, तर हरित क्रांतीचा तुम्हाला काही उपयोग होत नाही. म्हणून हरित क्रांतीचा उपयोग फक्त पंजाब आणि हरियाणा आणि वेस्टर्न UP-मधल्या काही मोठ्या शेतकऱ्यांनाच त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पूर्व भारत हा हरित क्रांतीपासून वंचित राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सो प्रादेशिक विषमता रुंदावली. आत्ताच पाहिलं आपण, वेस्टर्न इंडिया डेव्हलप झाला, ईस्टर्न इंडिया अविकसितच राहिला. अन्नधान्याच्या उत्पादनात देश स्वयंपूर्णतेकडे वळाला, हे 100% बरोबर आहे. सो अचानक काय झालेलं आहे, हरित क्रांतीमुळे अन्नधान्याचं उत्पादन वाढलेलं आहे. येतं लक्षामध्ये. सो त्यावेळेस जगामध्ये मेक्सिको या ठिकाणी मेक्सिकन ड्वार्फ नावाची एक क्वालिटीची एक गव्हाची प्रजाती आणि तांदूळाच्या काही प्रजाती त्या ठिकाणी निर्माण करण्यात आल्या. सो त्याचं क्रेडिट जाते नॉर्मन बोरलॉग यांना. येतं लक्षात. सो नॉर्मन बोरलॉगनी मेक्सिकोमध्ये मेक्सिकन ड्वार्फ नावाची एक गव्हाची प्रजाती त्या ठिकाणी विकसित केली. त्यानंतर भारतामध्ये मग एक सायंटिस्ट होते स्वामीनाथन. सो यांच्या ते लक्षात आलं की आपण ह्या प्रजातीचा संकर भारतीय गव्हासोबत पण घडवून आणू शकतो. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, ह्या प्रजातीचा संकर भारतीय ह्याच्यासोबत घडून आणल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे, भारतामध्ये देखील आपण हे राबवू शकतो. मग तत्कालीन कृषी मंत्री आहे, ज्यांना नंतर भारतरत्न मिळालेला आहे, सो ते होते सुब्रमण्यम. सो ह्यांनी खूप मोठ्या प्रमाणात, टी सुब्रमण्यम यांनी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे हजारो टन त्या ठिकाणी काय केलेलं आहे, जवळपास 18,000 टन सोनेरा आणि लेर्मा रोजो, त्याचं नाव होतं म्हणजे त्या क्वालिटीचं. सो सोनेरा आणि लेर्मा रोजो, सो ह्या क्वालिटीचे गहू आणि तांदूळ देशामध्ये मागवण्यात आले आणि हरित क्रांती 1966ला भारतामध्ये झालेली आहे. आलं लक्षामध्ये. सो त्यामुळं अन्नधान्याच्या बाबतीत देश हा रातोरात स्वयंपूर्ण बनल्याचं आपल्याला पाहायला मिळते. म्हणून याच्यातले क आणि ड हे दोन विधानं काय आहे, 100% बरोबर आहे. पुढे जाऊया आपण. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता नंदुरबारमध्ये फक्त 64% आहे. आदिवासी बहुल एरिया आहे, त्यामुळं त्या भागामध्ये तुम्हाला निरक्षरता किंवा साक्षरतेचं प्रमाण कमी पाहायला मिळते. पुढे जाऊया आपण. घाऊक किंमत निर्देशांक फक्त वस्तूच्या किमतीच मोजतो. एकदम बरोबर आहे. WPI जे आहे, सो ज्याच्यामध्ये 3 गोष्टीवर भर देण्यात येतो. एक म्हणजे मॅन्युफॅक्चर्ड गुड्स म्हणजे उत्पादित वस्तू. हे पाठ पाहिजे बरं का, परीक्षेत विचारतात तुम्हाला. म्हणजे टोटल 697 वस्तू ह्याच्यामध्ये विचारात घेण्यात आलेल्या आहे. टोटल किती, 697 वस्तू विचारात घेण्यात आलेल्या आहे. सो त्यापैकी 697 पैकी उत्पादित वस्तूंना 64% वेटेज देण्यात आलेलं आहे. जे प्रायमरी गुड्स असतात पहा, ज्या नवीन वस्तू तयार करण्यासाठी वापरल्या जातात, त्याला 22% वेटेज आहे. आणि फक्त 13% वेटेज जे आहे तुमचं किंवा 14% वेटेज आहे जवळपास, हे कशाला देण्यात आलेलं आहे, फ्युअल म्हणजे इंधन आणि ऊर्जेला देण्यात आलेलं आहे. इंधन व ऊर्जा ते जवळपास 14% म्हणू शकतो. 13 ते 14%, 13 पॉईंट समथिंग आहे ते, हे 22 पॉईंट समथिंग आहे.
सो 13 ते 14% म्हणू आपण, एवढं वेटेज या ठिकाणी ह्याला देण्यात आलेलं आहे. सो यामध्ये पण तुम्हाला सगळ्या वस्तूच मिळणार, सेवा याच्यामध्ये एकही मिळणार नाही. सेवेचा विचार हा पहिल्यांदा कशात केला गेलेला आहे? CPI मध्ये, कन्झ्युमर प्राईस इंडेक्स. कन्झ्युमर प्राईस इंडेक्स, होलसेल प्राईस इंडेक्स, हे जे उद्योजक असतात मोठे मोठे किंवा हे जे व्यापारी असतात, सो यांच्यासाठी हा बेस्ट मानला जातो. येतं लक्षामध्ये, कारण ह्याच्यामध्ये उत्पादित वस्तूवर वेटेज जास्त देण्यात आलेला आहे. कन्झ्युमर प्राईस इंडेक्स हा सामान्य माणसाच्या महागाईचा आरसा मानला जातो, कारण सामान्य माणसाला काय लागते याचा विचार CPI मध्ये केला जातो. आणि आजकाल वस्तूंपेक्षा सेवांवर जास्त खर्च आपला होताना दिसतो आहे. सो तुम्ही वस्तू कमी विकत घेता, आलेल्या पैशातून सेवा जास्त विकत घेता. घर भाडं भरता, ही सेवाच आहे. ट्युशन क्लासेसमध्ये पळता, ही सेवाच आहे. आरोग्यासाठी दवाखान्यात जाता, ही सेवाच आहे. सो खाण्यासाठी तुमचा खर्च कमी, ह्या बाकीसाठी जास्त आहे. आणि ह्याचा विचार WPI मध्ये केला जात नाही. सेवांचा विचार, स्पेशली घर किंवा घरभाड्याचा विचार, आरोग्य आणि शिक्षणावरच्या खर्चाचा विचार हा फक्त CPI मध्ये त्या ठिकाणी केला जातो. त्यामुळे हेही विधान बरोबर आहे. पुढे जाऊया, कारण त्यांनी वस्तू तसेच सेवांचा समावेश होतो असं म्हटलेलं आहे. एकदम बरोबर आहे. घाऊक किंमत निर्देशांक, घाऊक म्हणजे कोणता? होलसेल प्राईस इंडेक्स. यासाठी आधारभूत वर्ष 2004-5 आहे. हे चुकीचं आहे बरं का, हे 100% चुकीचं आहे. सध्या WPI काढतो आपण तेव्हा एक आधारभूत वर्ष मानलं जातं, सो ते आहे 2011-12, लक्षात घ्या. आणि CPI जो काढला जातो त्यासाठी 2012 हे बेस इयर त्या ठिकाणी मानल्या जाते. त्यामुळे तिसऱ्या नंबरचं विधान चुकीचं आहे. फक्त अ आणि ब बरोबर आहे. ज्यांचा प्रॉपर अभ्यास आहे इकॉनॉमिक्सचा त्यांना हे आरामात त्या ठिकाणी सुटणार, तुम्ही पाहू शकता. हां, चला पुढे जाऊया आपण. चलनवाढीमुळे चलनाची खरेदी क्षमता कमी होते, तर चलन घटीमुळे, आता चलनवाढीमुळे चलनाची खरेदी क्षमता कशी कमी होते मी तुम्हाला समजावून सांगतो. पहा, स्टॉप करून लिहू शकता व्हिडिओ तुम्ही, हे ज्यांना लिहून घ्यायचं आहे. समजा तुम्ही आधी 50 रुपयात एखादी वस्तू विकत आणायचा, परंतु आता चलनवाढ झाली, मग तीच वस्तू विकत घेण्यासाठी, एक वस्तू विकत घेण्यासाठी आता तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतात. समजा 2000 मध्ये, इसवी सन 2000 मध्ये जी गोष्ट 50 रुपयात तुम्हाला मिळायची, आता 2020 मध्ये आपण असं म्हणू की 2020 मध्ये समजा ती गोष्ट 100 रुपयाला मिळते आहे. म्हणजे आधी 100 रुपयाचा जर विचार केला इसवी सन 2000 मध्ये, तर तुम्हाला 2 वस्तू विकत मिळायच्या, आता ती एकच वस्तू विकत मिळते आहे. म्हणजे 100 रुपयाची खरेदी क्षमता कमी झालेली आहे. आधी खरेदी करण्याची क्षमता 2 होती, 2 वस्तू ही खरेदी क्षमता होती, 2 वस्तू काय होती? खरेदी क्षमता होती. आता एकच वस्तू काय आहे त्या ठिकाणी? खरेदी क्षमता आहे. म्हणजे जशी चलनवाढ झाली, म्हणजे 50 रुपयाची वस्तू 100 रुपयाला झाल्यामुळे चलनवाढ झाली, वस्तूच्या किमती वाढल्या, तशा तशा रुपयाची खरेदीची क्षमता कमी झाली. 100 रुपयात जिथं 2 वस्तू मिळायच्या, 50ला एक मिळायची, तिथं आता 100 मध्ये एकच वस्तू मिळते, म्हणजे खरेदी करण्याची क्षमता कमी झालेली आहे. त्यामुळं हे एकदम बरोबर आहे. चलनवाढीमुळे चलनाची खरेदी क्षमता कमी होते. चलनवाढीच्या परिस्थितीमध्ये बेरोजगारी कमी होते, तर चलनघटीच्या परिस्थितीमध्ये बेरोजगारी वाढते. एकदम बरोबर आहे. आता तुम्ही म्हणणार सर चलनवाढीमध्ये बेरोजगारी कसं काय कमी होते? तर त्याचं कारण आहे. समजा एक व्यापारी आहे, येतं लक्षामध्ये, सो त्याचा असं समजून चला 100 कोटीचा बिझनेस आहे. जेव्हा तो 100 रुपयाला एक वस्तू विकतो, परत एकदा सांगतो, एक व्यापारी आहे किंवा एक उद्योजक आहे. उद्योजक काय करतोय? 100 रुपयाची एक वस्तू विकतोय, म्हणून त्याला वर्षभरात 100 कोटी रुपये मिळतात. आता त्यानं चलनवाढ केली, 100 रुपयाची वस्तू ही 105 रुपयाला त्यानं विकायला सुरुवात केली. त्याला मग वस्तू मागे 5 रुपयाचा फायदा झाला, म्हणजे 100 कोटी मागे त्याला 5 कोटीचा फायदा होईल. 5 कोटीचा एक्स्ट्रा फायदा झाल्यामुळे तो काय करेल? आणखी 5 नवीन उद्योग काढेल. त्या 5 नवीन उद्योगामुळं नवीन वस्तू निर्माण होणार, 5 उद्योगामध्ये नवीन वस्तू निर्माण होणार, त्या 5 उद्योगाला नवीन सेवा लागणार, सेवांची निर्मिती होणार, सेवा आणि वस्तूचं उत्पादन करणाऱ्या लोकांचा रोजगार वाढणार. लोकांना रोजगार मिळाला की त्यांच्या खिशातले पैसे वाढणार, कारण त्यांना रोजगारी मिळते. खिशातले पैसे वाढले की ते मार्केटमध्ये जाऊन खरेदी करणार वेगवेगळ्या वस्तूंची. त्यामुळं त्या उद्योजकांचा परत फायदा होणार, परत ते इन्व्हेस्टमेंट करणार, परत नवीन उद्योग सुरू करणार, परत नवीन लोकांना रोजगार मिळणार. म्हणजे जशी जशी महागाई वाढत जाते आहे तसं तसं लोकांना रोजगार मिळतो आणि अर्थव्यवस्थेला वस्तू आणि सेवा मिळतात. अर्थव्यवस्थेला वस्तू आणि सेवा जास्त मिळाल्यामुळे भारताचा GDP पण वाढतोय आणि इकडे बेरोजगारी पण कमी होते, कारण लोकांना रोजगार मिळतो आहे. हे सर्व येत्या लक्षामध्ये त्या एका महागाईमुळे झालेलं आहे. सो महागाई ती पण चालणारी आणि रांगणारी किंवा रांगणारी आणि चालणारी ही अर्थव्यवस्थेसाठी नेहमी तारक असते. परंतु तीच जर महागाई हायपर इन्फ्लेशन असेल किंवा पळणारी किंवा ॲस्ट्रॉनॉमिकल हायपर इन्फ्लेशन किंवा आपण त्याला म्हणू शकतो की ती बेशुमार असेल, तर मात्र ती घातक आहे. कारण 100ची वस्तू लोक 105ला विकत घेतात, 150ला नाही.
त्यामुळं सगळे चक्र उलटे फिरायला लागतात. सो चलनवाढ चांगली आहे, चलनवाढीमध्ये बेरोजगारी कमी होते, पण ती रांगणारी आणि चालणारी असली पाहिजे. सो चलनवाढीमुळे परिस्थितीमध्ये बेरोजगारी कमी होते हे 100% बरोबर आहे. फिलिप्स कर्व जो काढतो आपण ते देखील हेच सांगतो. त्यामुळं अ आणि ब हे दोन्ही विधानं काय आहे, बरोबर आहे. सो दोन्ही विधानं बरोबर आहे. येतं लक्षामध्ये. चलो आगे चलते हैं. छुपी बेरोजगारी. आता छुपी बेरोजगारी म्हणजे काय असते पहा. कशाला छुपी बेरोजगारी म्हणतात मी तुम्हाला सांगतो. बघा आता असं समजून चला, एका माणसाकडे एक शेत आहे, ते 5 एकर शेत आहे. समजा 5 एकर शेत आहे आणि त्या 5 एकरात तो 5 टन धान्य घेतो. किती टन धान्य घेतो? 5 टन धान्य घेतो. त्याच्या कुटुंबामध्ये 8 लोक आहेत. त्याच्या कुटुंबामध्ये 8 लोक आहेत. आता ह्या 8 लोकांपैकी जर कामावरती 5 लोक आले, ते 5 लोक 5 एकरामध्ये 5 टन उत्पादन घेऊ शकतात. परंतु गावाकडं कसं असते की घरात 8 लोक आहे ना, तर मग 8 लोक जर घरामध्ये असतील तर त्या 8ला 8 लोकांना कामाला लावल्या जाते. हे 8 लोक जरी आले तरी 5 एकरातून 5 टनच उत्पन्न मिळणार आहे, ते वाढणार नाही आहे. म्हणजे इथं अतिरिक्त लोक किती आलेले आहे? +3, ज्यांची मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी 0 आहे. ज्याची MP लिहितो इथं, मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी काय आहे? 0 आहे. कशामुळं? कारण ते आले काय, नाही आले काय, उत्पन्न तर 5 टनाचंच होणार आहे. सो त्यामुळं त्या 3 लोकांची मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी 0 आहे. मग हे 3 लोक जरी तुम्हाला रोजगारीत पाहायला मिळत असतील तरी ते ॲक्च्युली काय आहे? छुपे बेरोजगार आहे. हे कशामुळं घडून येते आहे? सो आपल्या देशामध्ये अतिरिक्त भार आहे शेतीवरती. सो जवळपास आपल्या देशामध्ये आजही जवळपास 50% लोक हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून आहे. सो उत्पादन एक्स्ट्रा मिळत नसले तरी 8-8 लोक त्या शेतात काम करतात. मग त्यातले 3-4 लोक काय असतात? छुपे बेरोजगार असतात. त्याला प्रच्छन्न बेरोजगारी किंवा डिस्ग्वीस अनएम्प्लॉयमेंट देखील म्हटल्या जाते. सो शेतमजूर काम करतो पण शेताच्या उत्पादनात भर पडत नाही, बरोबर आहे. मजुरीची सीमांत उत्पादकता मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी 0 असते, एकदम बरोबर आहे. शेतमजुरांमध्ये अकार्यक्षमता असल्यामुळं, बिलकुल नाही, अकार्यक्षमतेमुळं नाही येते. येतं लक्षामध्ये. छुप्या पद्धतीने रोजगार मिळवतात, छुप्या पद्धतीने नाही मिळवत, लपून छपून नाही मिळवत, हे पण चुकीचं आहे. सो मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी 0 असते, काम नसताना देखील काम करतात शेतात, त्याला छुपी बेरोजगारी म्हणतो. म्हणून ह्याच्यामध्ये फक्त अ आणि ब हे 2 विधानं काय आहे? बरोबर आहे. 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. सो व्हेरी क्लोज, म्हणजे अतिशय क्लोज होते स्टेटमेंट. तो चांबडे उत्पादनाकरता उत्कृष्ट असणारी शहरे कोणती आहे? कानपूर, देवास आणि अंबर आहे. सो 3 शहरं आहेत त्या ठिकाणी. निर्यात प्रक्रिया क्षेत्रांचे EPZ रूपांतर पुढीलपैकी कशात झाले? हाही सोपा क्वेश्चन आहे. सेजमध्ये झाले. 1965 मध्ये लक्षात ठेवा, 1965 मध्ये भारतात पहिल्यांदा EPZ आणण्यात आलं. EPZ म्हणजे एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं होतं की एक्सपोर्ट करण्यासाठी, देशाची एक्सपोर्ट वाढवण्यासाठी विशिष्ट एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन उभे करण्यात आले. ते मॅक्झिमम एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन हे तुम्हाला समुद्र किनाऱ्याला लागून दिसतात. पहिला एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन हा इथं कांडला नावाचं बंदर उघडण्यात आलं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताचं खूप मोठं बंदर हे पाकिस्तानात चाललं गेलं, त्याचं नाव होतं कराची बंदर. मग त्याला पॅरलल त्याच्याच क्वालिटीचं बंदर जे आहे ते इथं गुजरातमध्ये उभं करण्यात आलं, त्याचं नाव होतं कांडला नावाचं बंदर. सो कांडला इथं पहिला EPZ उभारण्यात आला, फर्स्ट सरकारमार्फत. सगळं सरकारी असायचं जवळपास. सो पहिला EPZ उभारण्यात आला. दुसरा इथं मुंबईमध्ये उभारण्यात आला, सांताक्रूजमध्ये. कुठं? सांताक्रूजमध्ये. हे 2च लक्षात ठेवा, पहिला कांडलामध्ये आहे, दुसरा सांताक्रूजमध्ये आहे. त्यानंतर इथं कोचीनमध्ये पण उभारण्यात आला, आता ते आहेच आहे, कोचीन आहे, चेन्नई आहे, चेन्नईत एक उभारण्यात आला. वर विशाखापट्टणम आहे, विशाखापट्टणम आहे. सो त्याच्यानंतर इथं माल्डा आहे, हल्दिया, किंवा आपण त्याला कोलकाता म्हणू, इन शॉर्ट कोलकाता आहे इथं. आणि इथं नोएडा पण एक आहे, उत्तर प्रदेशमध्ये नोएडा, दिल्लीजवळ. सो हे 7 झाले का? 1 2 3 4 5 6 7 हे 7 EPZ सरकारने उभे केलेले आहे. पहिला कांडला म्हणजे फक्त भारतातलाच नाही तर आशिया खंडातील पहिला आहे हा काय आहे? आशिया खंडातील पहिला EPZ हा मानला जातो. म्हणजे इव्हन चायनानं पण, जापानने पण सुरू केले नव्हते, त्यांच्या आधी आपण सुरू केलेलं आहे. दुसरा महाराष्ट्रात आहे, सांताक्रूज. नॉर्मली इलेक्ट्रिक गुड्स जे असतात ना ते एक्सपोर्ट करण्यासाठी हे सुरू करण्यात आलं होतं, सांताक्रूज. हे 7 आणि एकच प्रायव्हेट होता, तो सुरत या ठिकाणी उभा करण्यात आला. कुठं? सुरत. म्हणजे 8वा सेज जो आहे तो सुरतमध्ये होता. परंतु जेवढ्या इफेक्टिव्हली ह्यांनी काम करणं सरकारला अपेक्षित होतं तेवढ्या इफेक्टिव्हली हे काम करू शकले नाही. तुम्हाला माहीत आहे सरकारी असल्यामुळे सरकारचं काम
10-12 महिने थांब असं होतं. त्यामुळं हे जे आहे हे नंतर बंद करण्यात आले. इसवी सन 2000मध्ये जे आपण नवीन एक्झिम धोरण आखलेलं आहे, एक्झिम म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट धोरण 5 वर्षाचं असायचं, एक्सपोर्ट इम्पोर्ट धोरण आखलेलं आहे. त्यामध्ये आपण घोषणा केली होती, त्यानुसार सरळ स्पेशल इकॉनॉमिक झोन ॲक्ट पास करण्यात आला 2005मध्ये आणि 2006मध्ये तो लागू करण्यात आला. सो त्यानुसार सर्व जे हे तुमचे होते EPZ हे सगळे कशात मर्ज करण्यात आले, सेजमध्ये मर्ज करण्यात आले. सो त्यामुळे स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये आता ते काय असतात, इन्क्लूड असतात. ही सर्व माहिती फार महत्त्वाची आहे. सो तुम्हाला प्रीमध्ये किंवा मेन्समध्ये तुम्हाला हमखास याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये दिसणार आणि एवढे सोपे प्रश्न असतात, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. फक्त हे डिटेल ज्या पद्धतीने मी सांगतोय त्या पद्धतीने तुम्हाला पाठ असलं पाहिजे. हा प्रश्न तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मला काय करावं लागणार आहे, थोडंसं एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन द्यावं लागणार आहे. त्यामुळं आपण काय करूया, एक बोर्ड घेऊया आणि त्याच्यावरून मी तुम्हाला ही पूर्ण संकल्पना एका झटक्यात त्या ठिकाणी समजावून सांगतो. बघा, सॉरी, बघा ह्या 3 संकल्पना आहे. पहिली आहे फॅक्टर कॉस्ट. फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय, एखादी वस्तू तयार होते आहे, सो त्यासाठी कोणकोणते वेगवेगळे फॅक्टर लागत असतात पहा. आता फॉर एक्झाम्पल कंपनीमध्ये एखादी वस्तू तयार होते तर त्या कंपनीच्या जागेचं रेंट त्याला भरावं लागते, त्याच्यानंतर त्यासाठी रॉ मटेरियल लागते, त्यासाठी वेगवेगळ्या सेवा लागतात किंवा त्यासाठी वेगवेगळे सेवा देणारे लोक लागत आहेत. सो जे वेगवेगळे गोष्टी लागत आहेत, रॉ मटेरियल, त्या ह्याचं भाडं, हे सगळं कन्सिडर करून जी किंमत काढल्या जाते तिला काय म्हटलं जाते, फॅक्टर कॉस्ट म्हटल्या जाते. आता गोष्टी ह्या मार्केटमध्ये फॅक्टर कॉस्टला विकल्या जात नाही. कारण काय होते की बेसिक प्राईसमध्ये काय होते आहे की ती कंपनीमध्येच वस्तू आहे, तयार झाली, पेन आहे समजा, तो कंपनीमध्येच तयार झाला, जे फॅक्टर वापरून तो पेन तयार झाला, समजा 10 रुपयात तयार झाला, वेगवेगळे फॅक्टर त्यासाठी 10 रुपयाचे लागले, सो त्याची फॅक्टर कॉस्ट ही 10 रुपये असणार. परंतु ती वस्तू कंपनीतच असताना, तिचं प्रोडक्शन चालू असतानाच त्या कंपनीवर टॅक्सेस लागायला सुरुवात होतात. जरुरी नाही आहे की तिथं पेन बनतोय का तिथं फटाका बनतोय की तिथं बॉम्ब बनतोय, ह्याच्याशी सरकारला घेणं देणं नसते. तुम्ही कशाचं तरी प्रोडक्शन घेताय ना, तर सरकार तुम्हाला काय करते आहे, त्या ठिकाणी टॅक्स लावते आणि सबसिडी देते आहे. मग त्याला म्हटलं जाते बेसिक प्राइसेस. बेसिक प्राइसेस म्हणजे काय, सो फॅक्टर कॉस्ट प्लस प्रोडक्शन, म्हणजे तुम्ही कशात तरी प्रोडक्शन घेताय म्हणून सरकार तुमच्यावर टॅक्स लावते आहे. सो मग जर समजा टॅक्स लावला तर त्या वस्तूची किंमत वाढेल. जर 10 रुपयावर 5 रुपये टॅक्स लावला तर 15 रुपये किंमत होऊन जाईल ना, म्हणजे बेसिक प्राईस काय होऊन जाणार, त्याची वाढून जाणार. सो 10 रुपयामध्ये 5 रुपये जर लावले तर त्याची प्राईस वाढून जाणार, कारण त्याच्यावरती काय केला, सरकारने टॅक्स लावला. पण सरकारने त्यावर जर सबसिडी दिली तर वस्तूच्या किमती कमी होणार, म्हणून सबसिडी आपल्याला काय करावं लागेल, वजा करावी लागेल. सो वजा प्रोडक्शन सबसिडी, वजा प्रोडक्शन सबसिडी. सो एखाद्या गोष्टीवर सबसिडी दिली की वस्तूच्या किमती काय होतात, त्या ठिकाणी कमी होतात. मग काय असेल इथं, बेसिक प्राईस इज इक्वल टू फॅक्टर कॉस्ट प्लस प्रोडक्शन टॅक्स मायनस प्रोडक्शन सबसिडी, हा त्याचा फॉर्म्युला असणार. 3 रुपये सबसिडी दिली की ती मायनस करावी लागणार. मग अशा पद्धतीनं 15 - 3 12 रुपयात त्याची काय असणार, बेसिक प्राईस असणार, जेव्हा की फॅक्टर कॉस्ट किती होती, 10 रुपये होती. मात्र ती वस्तू काही डायरेक्ट कंपनीत जाऊन आपण कधीच विकत घेत नाही, ती मार्केटमध्ये विकत घेतो. मग ती वस्तू मार्केटमध्ये आल्यानंतर तिच्यावर प्रोडक्ट टॅक्सेस लागायला सुरुवात होतात. मग तुम्हाला मार्केट प्राईस मिळते. सो मार्केट प्राईस इज इक्वल टू बेसिक प्राईस प्लस प्रोडक्ट टॅक्सेस. प्रोडक्टवर लागणार, आता प्रोडक्शनवर नाही, प्रोडक्टवर टॅक्स लागणार, वजा प्रोडक्टवर काय लागणार, सबसिडी मिळणार. तुम्हाला प्रोडक्टवरच काय मिळणार, सबसिडी मिळणार. आता मगाशीचा जो प्रश्न आहे तो ह्याच्याशीच रिलेटेड आहे. सो तुम्ही जर बेसिक प्राईस हे सगळं इकडं घेऊन आले तर काय मिळणार तुम्हाला, बेसिक प्राईस म्हणजे मूळ किंमत इज इक्वल टू मार्केट प्राईसमधून हे इकडं आलं तर वजा होऊन जाईल, मार्केट प्राईस मायनस प्रोडक्शन टॅक्सेस, हे प्लस होऊन जाईल सबसिडी, प्लस प्रोडक्ट सबसिडी आणि प्रोडक्ट टॅक्सेस हे इकडं मायनस होतील आणि प्लस काय होऊन जाईल, प्रोडक्ट सबसिडी होऊन जाईल. म्हणजे बेसिक प्राईस इज इक्वल टू मार्केट प्राईस मायनस, हेच फक्त हे फिरवलं मी थोडंसं, मार्केट प्राईस मायनस प्रोडक्ट टॅक्सेस मायनस प्लस तुमचे प्रोडक्ट सबसिडी, हा त्या ठिकाणी होऊन जाणार. म्हणजे इकडचं आणल्यानंतर हे चेंज होणार. आता तुम्हाला हेच विचारलेलं आहे, तुम्हाला इथं हेच विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, मूळ किंमत म्हणजे बेसिक प्राईस
बाजार किमतीला मोजलेल्या GDPतून उत्पादन कर म्हणजेच प्रोडक्ट टॅक्सेस वजा करावे, एकदम बरोबर आहे. आणि सबसिडी काय कराव्या, मिळवाव्या. सबसिडी मिळवल्या जाते. बेसिक प्राईस काढताना बाजार किमतीला मोडलेला GDP म्हणजे मार्केट प्राईस प्लस प्रोडक्ट टॅक्सेस मायनस प्रोडक्ट सबसिडी. सो हेच तर आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. MP प्लस PT मायनस यस. इथं बघा बरं, MP एक मिनिट हा, MP मायनस PT इथं किती आलेलं आहे, एक मिनिट आपण बघूया. MP वजा करावे लागतात प्रोडक्ट टॅक्सेस. हां तर सॉरी, इथं वजा करावे लागतात म्हटले, वजा करावे लागतात प्रोडक्ट टॅक्सेस म्हणजे हे वजा PT प्लस उत्पाद सबसिडी मिळवावी लागते म्हणजे प्रोडक्ट सबसिडी. हेच तर आपल्याला दिलेलं आहे मगाशी. MP मायनस PT प्लस PS, MP मायनस PT प्लस MP मायनस PT प्लस PS हेच तर आपण आत्ता कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो एक नंबरचं उत्तर काय असणार पोरांनो ह्याच्यामध्ये, बरोबर असणार. सो एक नंबरचं उत्तर बरोबर असणार. सो कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर असेल तर तुम्हाला गोष्टी पाठ कराव्या लागत नाही, येतं लक्षात. सो त्या वेळेवर पण मी जशा काढून दाखवल्या त्या पद्धतीने त्या काढता येतात. पुढे जाऊया. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना खालीलपैकी कोणती पद्धत अर्थव्यवस्थेचे योग्य चित्र दर्शवते. तर ऑब्वियस आहे आता GDP, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, नेट नॅशनल प्रोडक्ट, याच्यापेक्षा नेट नॅशनल पर कॅपिटा इन्कम जर कळालं आपल्याला तर भारतीय अर्थव्यवस्थेत लोकांची सिच्युएशन कशी आहे ॲव्हरेज ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं कळते. म्हणून 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर हरित GDP, ग्रीन GDP नावाची संकल्पना आहे. ग्रीन GDP म्हणजे काय, ग्रीन GDP इज इक्वल टू नॉर्मल GDP जो असतो याच्यामधून इन्व्हायरमेंटल लॉसेस वजा केल्या जातात. इन्व्हायरमेंटल लॉसेस काय केल्या जातात, वजा केल्या जातात. कारण संकल्पना ही आहे की तुमचा देश जेव्हा प्रगती करत असतो किंवा तुमचा देश जेव्हा पुढे जात असतो, प्रगती करतो, तेव्हा मोठ्या प्रमाणात इन्व्हायरमेंटचे लॉसेस होतात. फॉर एक्झाम्पल, सो तुम्ही जर पाहिलं तर यमुना नदी जी आहे त्याच्या किनाऱ्यावरती वेगवेगळे शहरं वसलेले आहे. महत्त्वाचं शहर आहे दिल्ली आहे. सो त्यानंतर मथुरा आहे, आग्रा आहे. हे महत्त्वाचे शहरं वसलेले आहे. आणि या किनाऱ्यावरती नदीच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी अवेलेबल असल्यामुळं उद्योगांचं त्या ठिकाणी जाळं विणल्या गेलेलं आहे. आता हे उद्योग दिवसेंदिवस प्रगती करतात, देशाचा GDP वाढवत आहेत, वस्तू आणि सेवा प्रदान करतायत आपल्या देशाला. पण यामधून जे सांडपाणी त्या नदीत पडते, दिवसेंदिवस ती नदी खराब होते आहे. आणि यमुना नदीमुळंच गंगा नदी देखील खराब होते आहे. त्यातले डॉल्फिन्स मरत आहेत, त्यातली इकोसिस्टीम खराब होते आहे. जी देशाची पवित्र नदी आहे त्याच्यातली मराईन इकोसिस्टीम जी आहे किंवा तुमची जी रिव्हराईन इकोसिस्टीम आहे पूर्ण कोलॅप्स होते आहे. हे कशामुळे होते आहे, त्या यमुना नदीमुळे होते आहे. यमुना नदीत कशामुळे होते, उद्योगांमुळे होते आहे. मग तुमचा GDP तर वाढतोय पण इन्व्हायरमेंटचा तर लॉस होतोय ना. मग आता ठीक आहे, झाला जरी इन्व्हायरमेंट लॉस, तो मोजायचा कसा. आपले गंगॅटिक डॉल्फिन मरत आहेत, आपले जलचर मरत आहेत किंवा नदीचा लॉस होतोय, तो मोजायचा कसा. तर सरकारने त्याच्यावरही उपाय शोधून काढला. सरकारने काय केलं की गंगा म्हणजे गंगाचं जे ॲक्शन प्लॅन आहे 1986मध्ये तो आणला आणि ज्यामध्ये गंगा नदीचं शुद्धीकरण करायचं होतं. गंगा नदीचं शुद्धीकरण करण्यासाठी सरकारला हजारो कोटी रुपये लागले. मग लक्षात आलं की इथं आपण लाखो कोटी रुपयाचा काय करतोय, बिझनेस करतोय, पण तिकडं हजारो कोटी रुपये काय होत आहेत, इकोसिस्टीम जी आपण लॉस केलेली आहे ते रिस्टोअर करण्यासाठी वापरल्या जात आहेत. म्हणून हा पैसा सरकारने कंपन्यांकडूनच वसूल केला. मग ह्याच्यामध्ये GDP मायनस इन्व्हायरमेंटल लॉसेस पैशामध्ये काय केल्या जातात, त्या ठिकाणी मोजल्या जातात. आणि ते कसे मोजल्या जातात तर गमावलेली इकोसिस्टीम परत रिस्टोअर करण्यासाठी किती खर्च लागतो. आणि असा प्रयत्न 1990 पासून सुरू होता की ग्रीन GDP मोजला गेला पाहिजे. पण सर्वात पहिल्यांदा त्याच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे चीन नावाच्या देशाने 2005मध्ये. तिथले राष्ट्राध्यक्ष तेव्हा वेन जियाबाओ होते पंतप्रधान, त्यांनी हा प्रयत्न केला. परंतु 2006मध्ये त्यांना असं लक्षात आलं की आपण ग्रीन GDP मोजल्यामुळं आपला जो ग्रोथ रेट आहे तो जवळपास 11 ते 12% घरात चालू होता, तो 3%नी घसरल्यामुळं 2 डिजिटवरून सिंगल डिजिटवर आला, 9%वर आला. त्यामुळे 2007मध्ये त्या देशाने देखील मोजायचं बंद केलं. 2010ला भारताला जाग आली, म्हणजे आम्ही मोजतो ग्रीन GDP. त्यासाठी त्यांनी पार्श्वदास गुप्ता नावाची समिती नेमली, पण त्याचा रिपोर्ट पार्श्वदास गुप्तानी सरकारला बहाल केला. पण नंतर सरकारने त्या रिपोर्टवर कोणतीही ॲक्शन घेतली नाही. चायनानीच बंद केलं म्हटल्यानंतर भारताने ते मोजायचं त्या ठिकाणी टाळलेलं आहे. ग्रीन GDP मोजावायचा असल्यास एकूण GDPतून पर्यावरणाच्या ऱ्हासाची किंमत वजा केल्या जाते. एकदम बरोबर आहे. भारताने हरित GDP मोजण्याचा श्री पार्थ दासगुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट स्थापन केला होता. दोन्ही विधानं काय आहे, तंतोतंत बरोबर आहे. पुढे जाऊया आपण. हां, हे बरोबर आहे. भारताने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार केला. एकदम बरोबर आहे. एप्रिल
1948मध्ये भारताची फर्स्ट औद्योगिक धोरण, फर्स्ट इंडस्ट्रियल पॉलिसी लॉन्च करणारे होते श्यामाप्रसाद मुखर्जी. सो त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की भारताची अर्थव्यवस्था काय राहील, मिक्स्ड इकॉनॉमी राहील. मिक्स्ड इकॉनॉमी ज्याच्यामध्ये काय होईल, गव्हर्नमेंट सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर दोघांचे काय राहील, कॉम्बिनेशन. पण श्यामाप्रसाद मुखर्जी जे होते, श्यामाप्रसाद मुखर्जी SPM लिहितो मी इथं, श्यामाप्रसाद मुखर्जी हे जनसंघाचे असल्यामुळे, म्हणजे BJPची स्वतःची एक आयडिओलॉजी आहे, जनसंघाची स्वतःची एक आयडिओलॉजी होती आणि ती प्रायव्हेट सेक्टरवर भर देणारी आहे. त्यामुळे मिक्स्ड इकॉनॉमी तर असेल आपल्या देशामध्ये, परंतु ती कशावर भर देणारी असेल, प्रायव्हेट सेक्टरवर, ना की गव्हर्नमेंट सेक्टरवर. पण जेव्हा नंतर नेहरू डॉमिनेट करायला लागले, गांधीजींच्या मृत्यूनंतर, सरदार पटेलांच्या मृत्यूनंतर जवाहरलाल नेहरूंनी अर्थव्यवस्था डॉमिनेट करायला सुरुवात केली. जवाहरलाल नेहरूंवर रशियाच्या साम्यवादाचा खूप जास्त प्रभाव होता. सो त्याच्यामुळे त्यांनी भारताला रशियासारखं डेव्हलप करायचं ठरवलं. म्हणून 1955च्या आवडी अधिवेशनामध्ये नेहरूंनी सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये समाजवाद वापरण्याचं धोरण त्या ठिकाणी स्वीकारलं आणि त्यानुसार 1956मध्ये जी पॉलिसी घोषित केलेली आहे, सेकंड इंडस्ट्रियल पॉलिसी, ती पण एप्रिल महिन्यातलीच आहे, सेकंड इंडस्ट्रियल पॉलिसी. त्याच्यामध्ये त्यांनी मिक्स्ड इकॉनॉमी वापरली, 100% बरोबर आहे. पण ही मिक्स्ड इकॉनॉमी कशावर भर देणारी होती, गव्हर्नमेंट सेक्टरवरती, ना की प्रायव्हेट सेक्टरवरती. म्हणजे कशाकडे वळणारी होती ती, साम्यवादाकडं किंवा समाजवादाकडं वळणारी ती होती. साम्यवाद तर नाही म्हणता येणार, समाजवादाकडं. त्यांनी तसंही 1955च्या आवडी अधिवेशनामध्ये, सो त्यांनी काँग्रेसच्या आवडी अधिवेशनामध्ये समाजवादाचा पुनरुच्चार केला होता. सो समाजवाद आपल्याला या देशामध्ये आणायचा आहे. सो त्याच्यामुळे त्यांची पॉलिसी ही समाजवादाकडे झुकणारी होती, म्हणजे गव्हर्नमेंटकडे झुकणारी होती. त्यांनी सूची बनवली, त्यापैकी अ सूचीमध्ये 17 उद्योग टाकले ज्यामध्ये फक्त गव्हर्नमेंट राहील. ब सूचीमध्ये 12 उद्योग टाकले किंवा 12 प्रकारचे उद्योग टाकले ज्यामध्ये आधीपासून जे प्रायव्हेट आहे ते अलाउड असतील, पण नवीन उद्योग फक्त सरकार स्थापन करेल. आणि उरले जे आहेत ते क सूचीत टाकले, छोटे मोठे, ज्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर येऊ शकते. म्हणजे प्रायव्हेट सेक्टरचा इथं संकोच करण्यात आला आणि गव्हर्नमेंट सेक्टरचा त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल स्वीकार करण्यात आला. सो एकदम बरोबर आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादाचा समावेश असून ती मूलतः समाजवादी तत्वावर आधारलेली आहे. एकदम बरोबर आहे. 91च्या आर्थिक सुधारणानंतर मात्र आपण हळूहळू काय होत आहे, प्रायव्हेटायझेशनकडे वळायला लागल्यामुळं हळूहळू बाजार अर्थव्यवस्था किंवा भांडवली अर्थव्यवस्था किंवा मुक्त अर्थव्यवस्थेकडे आपण वळायला लागलेलो आहे. सो त्या ठिकाणी अ ब क तीनही विधानं बरोबर असतील, पण इथं असा ऑप्शनच नाही आहे अ ब क. सो फक्त अ क, अ ब आणि ब क असे 3 ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले आहेत. सो आता आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे की इथं ऑप्शनच नाही उत्तर मारण्यासाठी. ॲक्च्युली हे तीनही विधानं काय आहे, बरोबर आहे. चलो आगे चलते हैं. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना 2000मध्ये झाली होती. एकदम बरोबर आहे. सो ती रंगराजन कमिटीच्या रेकमेंडेशननुसार झाली होती की देशामध्ये स्टॅटिस्टिकल डेटा गोळा करणे आणि जुना जो स्टॅटिस्टिकल डेटा गोळा करण्याच्या पद्धती आहे त्यात त्रुटी आहे त्या भरून काढणे. सो त्यामुळे हे देखील विधान बरोबर आहे की देशातील सांख्यिकीय व्यवस्थेचे परीक्षण करून त्यातील कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी या आयोगाचा मुख्य उद्देश त्या ठिकाणी होता. त्यामुळे हे एकदम क बरोबर आहे. आता महालनोबिस हे सेकंड प्लॅन 1960-70च्या दशकातला माणूस आहे. तो 2000मध्ये असणार आहे का? 100% नाही. असला जरी तो एवढा म्हातारा असेल की त्याच्या अंडर कमिटी बसवता येईल का आपल्याला? बिलकुलच नाही. त्यामुळे हे तर विधान 100% चुकीचं आहे. म्हणून फक्त अ आणि क बरोबर आहे. पण ह्यांनी अयोग्य पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे, म्हणून फक्त ब अयोग्य आहे. फक्त ब अयोग्य आहे. त्यानंतर 1997-98मध्ये नरसिंहम समितीची नाविन्यपूर्ण शिफारस कोणती होती? आता बघा, 91ला आपण LPG पॉलिसी स्वीकारली, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. सो त्याच्यामध्ये प्रायव्हेटायझेशन करण्यासाठी किंवा ही पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या सेक्टरप्रमाणेच बँकिंग सेक्टरमध्ये रिफॉर्म करण्यासाठी 2 वेळा नरसिंहम कमिटी गठीत करण्यात आली. तर मग नरसिंहम कमिटीने वेगवेगळ्या रेकमेंडेशन दिल्या, पण त्यातली सर्वात वेगळी जी याच्या आधी कोणीच दिली नव्हती ती रेकमेंडेशन होती की ह्या आजारी ज्या बँका असतात ते त्यांना बंदच करून टाका, खलासच करून टाका, त्यांना मारून टाका. सो त्यांना जिवंत नका ठेवू, त्या आजारी आहेत ना संपून टाका. त्याला परत रिस्टोर करण्यासाठी पैसे खर्च करू नका, त्याच्यात पुनर्गुंतवणूक करू नका. आजारी बँका काय करायचं त्या ठिकाणी पूर्ण संपवून टाकायच्या. सो त्याच्यामध्ये काय करायचं, त्या बंदच करून टाकायच्या, विलीन वगैरे करण्याच्या फंद्यात तुम्ही पडू नका असं कोणी सांगितलं होतं? नरसिंहम कमिटीनं सांगितलं होतं. तीच एक आगळी वेगळी त्याची रेकमेंडेशन होती. येते लक्षामध्ये. सो हे होते 20 प्रश्न. आपण 20-20च्या टप्प्यामध्ये काय करणार आहोत, 100 प्रश्न त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तुम्हाला आजचं हे एक्सप्लेनेशन कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला नक्की त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. सो भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.